सुमित जोशी आणि तिकडे कोण अक्षय निर्मळ आणि चौथा अंपायर कोण आहे? अक्षय निर्मळ आणि तो आहे शुभम गाडे. शुभम गाडे हे शुभम गाडे तिकडे होता की इंडिया कपला. सुमित जोशी राजे आवळे अमर खाते निर्मल बाब सुरू करायचं का? 41 बिट्टे पकडले गावात. 41 सन्माननीय प्रमोदजी मिसाळ साहेब आणि ओमकारजी बडदे साहेब, आपण यायचं आहे. हा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते दिला जाणार आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बारामती तालुक्यातील कऱ्हा नदीच्या तीरावर असणारं करावागज गावचा असणारा सुपुत्र संतोष लष्कर आज मात्र अख्खा बारामती तालुक्यामध्ये जल्लोष असणार आहे. बारामतीची मुलं बाहेर येत आहेत. नुकतंच मयूरला आपण पाहिलं, ओमकारला आपण पाहतोय आणि आता संतोष यांना देखील पाहतो इकडे. मान्यवरांना विनंती तोपर्यंत आपण इकडे यायचं आहे. खूप सारी पारितोषिक आहेत सामनावीरासाठी. बारामतीच्या कराबागतच्या या खेळाडूने काय मन जिंकून घेतलेली आहे. संतोष लष्कर, ज्यांना बारामतीचा हार्दिक पांड्या म्हटलं जातं, त्यांनी काय जबरदस्त कामगिरी केली आहे. 37 धावांची लाजवाब खेळी करणारे संतोष लष्कर ठरतायत प्रहार प्रीमियर लीग मधील सामनावीर पुरस्काराचे मानकरी. शंभर धावांचा पाठलाग करत असताना विकेट गेल्यानंतर सुद्धा काय खेळलेले आहेत संतोष लष्कर. त्यांनाच दिला जातोय सामनावीर पुरस्काराचा हा मान. ब्रँडेड टी शर्ट दिलं जाणार आहे, एक किट बॅग आहे, मानाची ट्रॉफी आहे आणि खूप सारं. आणि स्पर्धा परीक्षांचे तुम्ही विद्यार्थी असाल तर त्याच्यासाठी सुद्धा एक बुक तुमच्यासाठी इकडे देण्यात आलेला आहे. खूप साऱ्या गोष्टी आहेत मॅन ऑफ द मॅच साठी. आणि या प्रहार प्रीमियर लीगला गाजवताना पाहायला मिळत आहेत बारामतीचे खेळाडू. जबरदस्त संतोष लष्कर यांचा हा खेळ इकडे आपल्याला पाहायला मिळाला. जास्त नाही परंतु थोडंसं 2 शब्द संतोष यांच्याशी मी बोलेल. आज करावागज पासून पुण्यापर्यंतचा प्रवास आणि सातत्याने तुम्हाला पाहतो एक मॅच विनर खेळाडू म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं, परंतु 100चा पाठलाग करायचा होता. एवढ्या मोठ्या स्पर्धेत सामनावीराचा पुरस्कार मिळतोय. संतोष, काय भावना असतील तुमच्या? भावना, पहिल्यांदा मी प्रहार चषक खेळायला फर्स्ट टाइम आलेलो आहे आणि कालच म्हाडा नाईट नंतर कॅप्टन म्हणले आपल्याला प्रहारला जायचं आहे, तर मी त्यांना बोललो लगेच की मी येतो. आणि एवढी मोठी टुर्नामेंट आणि त्यात मॅन ऑफ द मॅच, खूप हॅप्पी आहे. काय विचार चालला होता ज्यावेळेला 18 पाहिजे होते शेवटच्या ओव्हरमध्ये आणि तुम्ही स्ट्राईकवर आलात आणि जे 2 मोठे फटके मारले त्यावेळेला? जे आमच्या बारामतीत आंबेडकर स्टेडियम आहे तिथं पण असेच विकेट आहे आणि त्यामुळे या विकेटला आल्यावर मला कॉन्फिडन्स होता की मी 18 धावा या विकेटला करू शकतो. जबरदस्त कामगिरी. कॅमेरामन फोकस करा. संतोष लष्कर आज गाजवताना पाहायला मिळाले ही प्रहार प्रीमियर लीग. येणारा काळ अख्खा महाराष्ट्र गाजवल्याशिवाय राहणार नाही हे खेळाडू. खूप साऱ्या शुभेच्छा असतील आणि जाऊयात यानंतरच्या महत्त्वाच्या मॅचकडे, ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर आणि महाराष्ट्रातील लोकप्रिय समालोचक कित्येक वर्ष ज्यांची कामगिरी आपण पाहतोय असे अलंकारित शब्दांचे बादशाह नरेश ढोमेसर यांचा आवाज आपण ऐकूयात या मॅच मध्ये. धन्यवाद चंद्रकांत जी. नरेश जी मेरे साथ है और कमेंट्री बॉक्स में जो वातावरण है ये बहुत उत्साह से भरा हुआ है. शुभ संध्या दोस्तों. प्रहार प्रीमियर लीग में आपका स्वागत. सचिन डवले मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी द्वारा आयोजित, तो हमारे बीच श्रीमती सुप्रिया जी ढवले, इनका हार्दिक स्वागत है.
सचिन जी के साथ सुख दुख में खड़े रहते हुए आज एक बहुत बड़ी ताकत, और यही नारी शक्ति है। बेटी बने तो बरकत, बहू बने तो लक्ष्मी, और माँ बने तो जन्नत, ये दर्जा है स्त्री का। और सुप्रिया जी, आपका हार्दिक स्वागत है। अक्षय वटारकर और अमित तापकीर दो ओपनिंग बैटर, यशवंत भाव पाचेंगे 11 बनाम वेंकटेश वॉरियर्स नासिक। राठौड़ की एक गेंद और गुल कर दिया, आत्मविश्वास भरा शॉट, और अंपायर अक्षय निर्मल द्वारा ये 4 रनों का इशारा। नरेश जी, अमित तापकीर के बारे में बहुत कुछ बोला गया और डेफिनेटली आपने भी उनको बहुत करीब से देखा। उन्होंने कहा सातत्य इसलिए है कि मैं फिट हूं और मैं एकेडमी चला रहा हूं। क्या कहना चाहेंगे अमित तापकीर के बारे में? बहुत ज़बरदस्त स्टार्ट लिया यहाँ पर। व्हाट अ स्ट्रोक अमित तापकीर in the arc, out of the park. What a shot by Amit. Over pitch ball, stand and deliver. Gigantic 6, उड़न खटोला, और स्कोर आगे बढ़ता हुआ 10। वाह वाह वाह, काय फटकेबाजी. खरं तर गेले 22 वर्ष मी या खेळाडूचा खूप मोठा फॅन आहे. अमित तापकीरला खूप जवळून बघितलेला आहे मी, अगदी त्याच्या सुरुवातीच्या काळापासून. ज्यावेळेस खूप अमित तापकीर पण लहान होता आणि तो ज्यावेळेस आमच्या भागात खेळायला यायचा, लोणीकन त्याचा संघ होता. मला तर 1998ला मी पहिल्यांदा अमित तापकीर समोर खेळलेलो आहे. त्याच्या टीमच्या अगेन्स्ट मी खेळलेलो आहे. त्याच्यानंतर 1999ला पण खेळलेलो आहे. आणि तेव्हापासून मी अमितला बघतोय. मी आता 22 म्हटलो, पण ती कदाचित 27-28 वर्ष त्या गोष्टीला होत आहेत. मी ज्यावेळेस 9वीला होतो, 10वीला होतो, तेव्हापासून अमित असाच आहे. अमितच्या बॅटमधून तेव्हापासून धावांचा ओघ सुरूच आहे. त्याचं लोणीकन, श्रीकांत कन त्यावेळेस कॅप्टन होते आणि अमित तापकीर ओपनर खेळायचं. काय खेळायचं अमित त्यावेळेस, आणि खूप चांगल्या मॅचेस व्हायच्या अमितच्या बरोबर. नंतर मी बघायचो की ज्या पुण्यातल्या प्रोफेशनल टीम्स यायच्या खेळायला, अमित तापकीर यायचा आणि एक हाती मॅच जिंकून द्यायचा. आज सुद्धा गेली 25-27 वर्ष हा धावांचा अमोघ झरा सातत्यानं वाहतोय आणि इथे पुन्हा दुसरा देखील षटकार अमितच्या बॅटमधून आलेला आहे. व्हाट अ शॉट बाय अमित तापकीर. मध्य प्रदेश के जबलपुर में धुआंधार वाटरफॉल है और उसके पानी को गिनना मुश्किल है। ऐसे अमित तापकीर इसके बल्ले से आते हुए रनों को गिनना, ये वाकई में स्कोरर के लिए भी बहुत बड़े फख्र की बात है और हम विवरणकारों के लिए भी ये बड़े फख्र का लम्हा है। 17 इस बार ऑफ साइड पर शालीन अंदाज में, और ये क्या छूट गया। आखिरी वक्त पर शायद उन्होंने बॉल पर से नजर हटाई और अमित तापकीर की तरफ देखा, और फिर भाई एक चीज तो है, स्कोर आगे बढ़ता हुआ 18 पर, स्कोर है 18। नरेश जी, एक चीज है, तपकीर का नशा बुरा है पर तापकीर का नशा जो है ये अच्छा है. निश्चित झिंग आणतो वातावरणाला अमित तापकीर. आणि गेले अनेक वर्ष म्हणजे 2007ला 2008ला ज्यावेळेस PDPL ही स्पर्धा झाली होती, पुणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग, पहिल्यांदा ऑक्शन झालं होतं. खेळाडूंना ऑक्शनच्या माध्यमातून टीम्समध्ये सिलेक्शन झालं होतं. त्या पहिल्याच PDPL मध्ये अमित तापकीरला त्या वर्षी सर्वाधिक बोली मिळाली होती, 1,17,000. मला आठवतंय अमित तापकीर कोहिनूर पिंपरी पॅन्थर्स मधून खेळत होता आणि खूप चांगला खेळायचा, ॲज अ बॉल ॲज अ बॅट दोन्ही. विशेषतः जो त्यावेळेस 2007च्या वेळेस वीरेंद्र सेहवागचा जो अप्पर कट होता तो बिलकुल फेमस होता आणि अमित तापकीर ते अप्पर कट असले लिल्या मारायचा की बस बघणारे बघत राहायचे. त्यानंतर पुढे तो कौंटीला गेला. निश्चित महाराष्ट्राच्या रणजी संघासाठी त्याचा भरपूर मोठा प्रयत्न होता, त्याच्याकडे तेवढी कॅपॅसिटी होती, पण का कोण जाणे अमित तापकीरची निवड झाली नाही. आणि पण तो क्रिकेट खेळत राहिला, सातत्याने क्रिकेट खेळत राहिला. मध्यंतरी थोडासा व्यवसायामध्ये देखील त्याने वेळ दिला, पण तिथे थोडंसं अपयश आलं. मग तो परत क्रिकेटकडे आला. आता अकॅडमी कोच केले, अनेक वर्ष सातत्याने नवीन खेळाडू घडवण्याचं काम करतोय, पण बॅटमधून धावांचा ओघ तो तसाच आहे. मगाशी मी झरा म्हटलो, पण मला वाटत नाही तो शब्द योग्य आहे. तुम्ही धबधबा म्हटलात, तो धावांचा नायगार आहे. तो ज्या पद्धतीने तो कोसळतोय आज,
धावांचा नायगार आहे. पुन्हा एकदा धावा मिळतील. अमित तापकीर बरोबर अक्षय वाठारकर आहे. दुसरा एक सातारा जिल्ह्यातला खेळाडू, एक पुणे जिल्ह्यातला खेळाडू यशवंतभाऊ पाचंगे. यशवंतभाऊंचे मला कौतुक वाटतं. गेली अनेक वर्ष म्हणजे आम्ही PTPL मध्ये एकत्र आलो होतो. PTPLची चांगली उभारणी त्यांनी केली होती संदीप आप्पा भोंडवे यांच्या नेतृत्वाखाली. पण तेव्हापासून अमित इथे यशवंतभाऊ पाचंगे सातत्याने कुठेही टुर्नामेंट असू द्या संघ देतातच देतात. रिव्हर्स खेळायचा होता इथे अमित तापकीरला, प्रयत्न फसलेला आहे तो. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये सूर्य 20 धावा फलकावरती लागलेले आहेत. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या सुरुवात चांगली झाली होती, पण इथे धनंजय बिनताडेनं पुन्हा एकदा धावा रोखण्यासाठी भिंत बांधलेली आहे. आणि काय कमालीचा खेळाडू आहे हा धनंजय बिनताडे. प्रत्येक वेळेस बॉलिंगला आला, गोलंदाजीला आला, धावा अडवतो, बॅटिंगला आला, धावा बनवतो. यस, इथे बाउन्सर होता आणि प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. धनंजय बिनताडेला माहिती आहे अमित तापकीरची स्ट्रेंथ काय आहे आणि त्याला कुठे क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाहिजे, कुठे क्षेत्ररक्षक आतमध्ये पाहिजे. खूप छान गोलंदाजी राहिली. 2 चेंडूंसाठी अमित तापकीरला जे टाकल्याचे चेंडू फलकावरती 21 धावा आहेत. यशवंतभाऊ पाचंगे अजून सलामीची जोडी बाद झालेली नाहीये, पण पहिल्या षटकामध्ये जो धावांचा वेग होता तो वेग कुठेतरी मंदावलेला आहे आणि त्याला कारणीभूत आहे धनंजय बिनताडे. कौतुक झालं पाहिजे. 3 चेंडूमध्ये 3 धावा या षटकामध्ये जरूर आलेल्या आहेत. अमित तापकीरनं त्या 3 धावा काढलेल्या आहेत. पहिल्यांदाच अक्षय वाठारकर धनंजय बिनताडेला फेस करेल. पाहायचंय पुढे काय घडणार आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, डीप मिडविकेटला आणि त्याचबरोबर डीप कव्हर पॉइंटला. 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती पॉवर प्लेचं शेवटचं षटक आहे. सुरुवात जर एवढी धमाल झाली असेल या स्पर्धेमध्ये 90-100 धावा कचकड्यासारख्या ठरतात. त्या पुरेशा ठरत नाही जिंकायला. हो, अतिरिक्त बाउन्स होता हा. गुड लेंथ नाही म्हणता येणार, शॉर्ट ऑफ गुड लेंथ म्हणू आपण या चेंडूला. अतिरिक्त बाउन्स या खेळपट्टीने सातत्यानं दाखवलाय तो. पण बाउन्सवरती स्वार कसं व्हायचंय अनेक फलंदाजांनी सुद्धा इथे सिद्ध केलेलं आहे. त्यामुळं ही फायरी विकेट आहे, ही बाउन्सी विकेट आहे असा उगाच बाऊ करायचा नाही. तुम्ही जर मनात ठरलं तर या विकेटवरती सुद्धा धावांची पेरणी करू शकता. धनंजयचा हा चेंडू लांब टाकला, यावेळेस वाईड असेल. एक अतिरिक्त धाव आहे आणि पप्पू तोडकर खूप जाणकार आहे. त्याने लगेचच पंचांकडे सूचना केलेली आहे की मला या निर्णयाविरुद्ध तिसऱ्या पंचांकडे मागायची आहे, DRS घ्यायचा आहे आणि तो DRS आता तिसऱ्या पंचांच्या कक्षात गेलेला आहे. 21 धावा अजून गडी बाद झालेला नाहीये, पण पहिल्या षटकामध्ये आलेल्या तब्बल 18 धावा आणि आता या षटकामध्ये फक्त 3 धावा. सर काय सांगाल, धनंजय बिनताडेची गोलंदाजी काय आहे आणि अमित तापकीरची फलंदाजी या षटकामध्ये का शांत झालेली आहे? देखिए, धनंजय बिनताड़े के सामने ऐसे भी रिस्क लेना नहीं चाहेंगे अमित तापकीर और अक्षय वाठारकर, उन्हें पता है. दूसरा, पहले ओवर में 18 रन आ चुके हैं, तो पहला ओवर हमारे लिए ATM कार्ड जैसा रहा. दूसरे ओवर में ठीक है, थोड़ा समझ बूझ के खेलेंगे. 7 ओवर का मुकाबला है. पहला मुकाबला 6 ओवर का खेला था, 1 ओवर ज़्यादा मिलने वाला है. पहला मुकाबला हमने दिन में खेला था, ये मुकाबला रात में खेल रहे हैं. कई चीज़ें यहाँ पर खिलाड़ियों के मन में चल रही होगी और इस वक्त धनंजय बिनताड़े बातचीत करते हुए अपनी टीम के खिलाड़ियों के साथ, कृष्णा गवड़ी, पप्पू तोड़कर, बहुत वरिष्ठ खिलाड़ी इस टीम में सम्मिलित किए गए हैं और काफ़ी कुछ निर्भर करेगा. लेकिन दूसरी ओर अमित तापकीर की मैं तारीफ़ करना चाहूँगा. ऐसा फैमिली शो है, लेकिन पुरानी वाइन और पुराना बल्लेबाज, ये दोनों को देखने का एक अलग मज़ा होता है. एक्शन रिप्ले, जिस तरह से नेचुरल एंगल है उनका, बॉल को बाहर निकाला लेफ्टी के लिए और राइटी के लिए बॉल अंदर लाना, और वहाँ पर पप्पू तोड़कर ने इसको विकेटों के पीछे कलेक्ट ज़रूर किया था और तीसरे अंपायर की मदद भी मांगी थी कि ये वाइड नहीं है. अब तीसरा अंपायर बताएगा. खिलाड़ी शफल होकर भी खेले थे. अक्षय वाठारकर रिलीज पॉइंट से बॉल को पिकअप किया है. वाइड टर्न बॉल का, द लेग कटर फॉर लेफ्टी बैटर एंड इट्स अ फेयर डिलीवरी. सो रेफरल का जो निर्णय पप्पू तोड़कर ने लेने का फैसला किया था वो कामयाब साबित होता हुआ. खूप थोडा शफल होता आणि चेंडू सुद्धा लाईनच्या थोडासाच बाहेर होता आणि त्यामुळे तर शफल होतं. ज्यावेळेस रिलीज पॉइंट आहे तिथे जर तुम्ही शफल असाल तर तोच तुमचा रीच पकडला जातो. नो बॉल, इथे नो बॉल.
आणि धावफलकामध्ये एकने वाढ होणार आहे. धनंजय बिनताडे, काय गोलंदाजी आहे. पहिल्या षटकामध्ये नदी दुथडी भरून वाहत होती, दुसऱ्या षटकामध्ये त्या नदीवरती धरण बांधले, अडवल्यात धावा, कमालीची गोलंदाजी आणि खूप वेळा रोखतो. 4 धावा केवळ आलेल्या आहेत. या गोलंदाज हे खरं तर घाऊक मार्केट आहे या खेळपट्टीवरती, पण तिथे धावा महाग केलेल्या आहेत. इथे चांगला फटका आहे, कनेक्शन तर चांगलं आहे. क्षेत्ररक्षक काय करतोय, कमालीचं क्षेत्ररक्षण. वाह, काय क्रिकेट आपण बघतोय, अद्भुत क्रिकेट आपण बघतोय. फटका चांगला होता, थोडीशी इलेव्हेशन जास्त होतं, पण क्षेत्ररक्षक तिथे चेंडूच्या खाली आला, उंच उडी मारून चेंडू त्यानं आतमध्ये आणलाय आणि आपल्या संघासाठी 5 धावा सेव्ह केलेल्या आहेत. ही मोठी बचत आहे, ही महाबचत आहे. परत बघायला आवडेल, उजव्याच्या बाहेर अक्रॉस दी लाईन चेंडू लॉफ केला होता मिड विकेटला, उंच विहंग करत असताना इथे खूप उंच उडी मारलेली आहे आणि तो हवेतच आहे कम्प्लीट. त्यानं बॉल आतमध्ये ढकललाय, नंतर तो बाउंड्री लाईनवरती आलेला आहे. तर जरूर योग्य निर्णय येईल पंचांकडून आणि 4 धावा इथे वाचवल्या जातील. आणि 4 धावा म्हणजे खूप आहेत. दोन्ही मॅच आपण पाहिल्यात, खूप क्लोज कॉन्टेस्ट झालेला आहे. शेवटच्या बॉलपर्यंत, शेवटच्या 2 बॉलपर्यंत मॅच आलेली आहे. परत एकदा बघावं लागेल पंचांना. हातावरून चेंडू पायावरती आदळलेला आहे, परंतु या दोन्ही वेळेस तो हवेतच होता. तर सुरक्षित आहे, त्यानं लँडिंग सुरक्षित केलेलं आहे, चेंडू आतमध्येच ठेवलेला आहे. मुख्य मंचावरती आपण बघतोय खरं तर आदरणीय सचिन ढवळे सरांच्या सौभाग्यवती सुप्रियाताई तिथे उपस्थित आहेत. सरांच्या पाठीमागे खंबीरपणे त्या उभ्या असतात. खरं तर आपण बघतो की मोठ्या माणसाचे किंवा मोठ्या व्यक्तीची पत्नी होणं सुद्धा खूप अवघड आहे. सामान्य व्यक्तीची पत्नी होणं कदाचित सोपं असेल, पण त्याचा जो कर्तृत्वाचा डोलार आहे तो सांभाळणं खूप कठीण आहे. त्यामुळे सुप्रियताईंचं योगदान निश्चित मोठं आहे. त्या देखील तेवढ्याच खंबीर आहेत सरांच्या पाठीमागं. सुप्रियताईंच्या मातोश्री देखील मंचावरती आहेत, श्रीमती सुषमाताई. त्यांचंही आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. दरवर्षी सुषमाताई आवर्जून सुषमाताई सुद्धा स्पर्धेला उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते झालं. त्याच्यानंतर बक्षीस वितरणाला देखील दरवर्षी प्रत्येक पर्वामध्ये उपस्थित असतात. कुटुंबीय सरांच्या पाठीमागं उभे आहे आणि त्यामुळंच सर आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी झेप घेत आहेत, प्रगती करतायत, प्रगतीच्या शिखरावरती आरूढ आहेत, शिखरे पादाक्रांत करतायत. शुभेच्छा असतील सरांच्या महान कार्याला. नए ओवर की शुरुआत विशाल निगोट की पहली गेंद पर ठोक डाला है गगनचुंबी षटकार. व्हाट अ 6, सुपर 6. टाइमिंग का बादशाह अमित तापकीर. दूध में चावल डालने से खीर बनती है और अमित तापकीर जैसा प्रारंभिक बल्लेबाज हो तो टीम की तकदीर बनती है. यहाँ पर केवल तकदीर नहीं, अपनी तदबीर से बल्लेबाज अमित तापकीर. इथे सरांचे जीवाभावाचे सहकारी प्रकाशजी मडके सर यांचे अत्यंत जवळचे मित्र प्रमोदजी मिसाळ, ओमकारजी बदडे, अभिजित दादा इनामदार आणि प्रल्हाद पाटील सर आवर्जून उपस्थित आहेत. सर्व अतिथींचं आम्ही सचिन ढवळे फाउंडेशन, सचिन ढवळे मॅथ्स अँड रिझनिंग अकॅडमी, सचिन ढवळे पब्लिकेशनच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. यशवंतभाऊ पाचंगे 31 धावा सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. स्क्वायर कट बहुत उम्दा था, लीनिंग फॉरवर्ड, बिल्कुल कमर के बल झुककर जो बैकफुट पंच होता है वो दिखाया अमित तापकीर ने. स्कोर आगे बढ़ता हुआ 32 पर पहुंचा है विशाल निगोट. पहले बॉल पर छक्का खाया, फिर वाइड बॉल, फिर 1 रन. अक्षय वाटारकर 5 बॉल 3 और अमित तापकीर 10 बॉल 27. खिलाड़ियों के जर्सी का जो कलर है बिल्कुल उसके हिसाब से ग्राफिक्स को मैच किया जा रहा है. ग्रे कलर का टी शर्ट हम देख रहे हैं और यशवंत बाबू पाचंगे टीम के ग्रीन कलर के ग्राफिक्स को दिखाते हुए प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट ISPL अफिलिएटेड प्रतियोगिता और ऑल इंडिया ओपन क्रिकेट टूर्नामेंट की शुरुआत हो चुकी है. मेरे साथ नरेश डोमे जी जुड़ चुके हैं. निगोट किए गेंद इस बार बराबर बल्ले पर ले नहीं पाए थे, हालांकि बॉल पीछे गई और थर्ड मैन पर सिंगल. स्कोर आगे बढ़ता हुआ 33. पहले ओवर में 18, दूसरे ओवर में 6, अब तीसरे ओवर में फिर से
रन बनाने होंगे। 33 रनों की भागीदारी, कोई विकेट नहीं गिरा है, ये सबसे बड़ा प्लस पॉइंट है। 7 ओवर का मुकाबला है। पटकी हुई गेंद और इस बार शरीर से दूर खेले थे। पहला रन पूरा किया, दूसरे के लिए जाना चाहते ने मना कर दिया। कॉलिंग बहुत अच्छी, गलत फहमियां नहीं, खुश फहमियां पालो, ये बताया वहां पर। और अमित तापकीर ने कहा नो, हम नहीं दौड़ेंगे, हम मेहनत ज़्यादा कर लेंगे लेकिन रनआउट नहीं होंगे। ये बहुत बड़ा निर्धार करके मैदान में उतरा हुआ है अमित तापकीर। 28 पर अक्षय वटारकर 6 बॉल 4, 34। इस बार एक और बढ़िया बॉल। विशाल निगोट भी एक जाने माने क्रिकेटर हैं। कई बार मैं सोचता हूँ रंजीत फराटे कहिए या फिर अनुराग मोहिते कहिए, वसीक शेख कहिए, पुणे के हर गली में टैलेंट बसता है, हर गली में टैलेंट बसता है। सिर्फ ये है कि उस टैलेंट को तराश कर आगे लाने का प्रयास है। और प्रहार प्रीमियर लीग के जरिए इस बार स्टेप आउट होकर खेल दिया, 2 कदम आगे आए और गेंद को उड़ा दिया है वहां पर 6 रनों के लिए अफलातून सिक्सर। डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे आला आणि कव्हर्सच्या डोक्यावरून इनसाइड आउट. अत्यंत दिमागदार फटका. खरं तर अक्षय वाठारकर खूप मोठा खेळाडू आहे, पण आज थोडासा रिदम लागत नव्हता. आउटस्विंग टाकला होता, त्यासाठी बाहेर जाणारा चेंडू होता, वेळीच ओळखला आणि स्विंग बरोबरच चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला अक्षय वाठारकरनं. कधी कधी होतं सर असं की महान गायकाचा आवाज लागत नाही, पण एकदा जर लागला ना की मग मात्र मैफिल रंगत जाते, रात्र संपते पण मैफिल संपत नाही. अक्षय वाठारकरला हे रिदम मिळालेलं असेल, या षटकाराबरोबर कॉन्फिडन्स मिळालेला असेल आणि मला वाटतं आता अमित तापकीर बरोबर अक्षय वाठारकर सुद्धा रिदम मध्ये आलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 40 धावा. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर. तो इस ओवर में 16 रन है। पहले ओवर में 18, दूसरे ओवर में 6, तीसरे ओवर में 16। अक्षय वाठारकर 8 बॉल 10, अमित तापकीर 11 बॉल 28। आपने सुर की बात की और लता जी की याद आ गई। लता जी का उर्दू का तलफ़ुज़ ठीक नहीं था। दिलीप कुमार ने लता जी को कहा कि दीदी आपकी उर्दू सही नहीं है। लता जी ने एक शिक्षक रखा उर्दू सीखने के लिए, और फिर रज़िया सुल्तान के गाने जब रिकॉर्ड हुए तो दिलीप कुमार नतमस्तक हो गए। सुर लगना, ताल लगना, तलफ़ुज़ ठीक नहीं होना, लेकिन लता जी थी। और इसीलिए कहा जाता है एक सूर्य, एक चंद्र, एक लता। तो जो सुर की बात आपने छेड़ी, वाकई में सुर और ताल जब साथ में मिलते हैं तो संगीत अच्छा होता है। वैसे ही टाइमिंग और फुटवर्क जब साथ में आ जाए तो प्लेसमेंट लाजवाब होती है। निश्चित गान कोकिळा लता दिदींची आठवण तुम्ही काढली. त्यांच्यासाठी सुद्धा संघर्षमय आयुष्य होतं. सुरुवातीला अगदी त्यांना कोल्हापूरला स्टुडिओमध्ये नोकरी करावी लागली होती, पण ही गान सम्राज्ञी, भारताची गान कोकिळा, भारतरत्न किताबाने त्यांना सन्मानित करण्यात आलं. ही मोठी उपलब्धी होती आणि आजही त्यांची गाणी ऐकणं हा एक तरल अनुभव असतो. ज्यावेळेस रात्रीचा आम्ही प्रवास करत असतो, शक्यतो मी एकटाच असतो, पण माझ्या गाडीमध्ये फक्त लता दिदींचीच गाणी सुरू असतात सातत्यानं. मजा येते ऐकायला आणि ड्रायव्हिंग करायला सुद्धा मग कंटाळा येत नाही. तर चौथं षटक इथे सुरू झालेलं आहे. धनंजय बिनताडे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आणि पुन्हा एकदा डॉट बॉलने षटकाची सुरुवात आहे. हो, अमित तापकीरने फिरवलाय चेंडू, मात्र स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. चेतक आहे, चेतक गोरे, एक कमालीचा खेळाडू. मागच्या मॅचमध्ये त्याने सुद्धा आउटस्टँडिंग टच दिला होता, फिनिशिंग टच दिला होता आणि त्याच धावा खूप महत्त्वाच्या ठरल्या जिथे व्यंकटेश वॉरियर्सनं विजय संपादन केला होता. आता या मॅचमध्ये काय घडतंय, कारण अमित तापकीर तर थांबत नाहीये. 13 चेंडूमध्ये 29 ठोकल्यात त्याने. अक्षय वाठारकरला देखील रिदम मिळालाय, मागच्या चेंडूवरती त्याच्याकडून षटकार आलेला आहे. त्यामुळं आता धनंजय बिनताडेची देखील कसोटी आहे. सुरुवातीचं दुसरं षटक त्याने ज्यावेळेस हाताळलं, दोघेही थोडेसे तुर्तास नवीन होते, पण चौथ्या षटकामध्ये तो आलाय. आता दोघांनी ठाण मांडलेले, म्हणजे 18 चेंडू खेळलेले आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये तुमच्याकडे 4-5 बॉल तुम्हाला एकदा मिळाले की मला वाटते बस होतात. तेवढे बॉल तुम्ही म्हणजे सेट आहात असं मानलं जातं. आणि अशा वेळेस आता रोखायचे फलंदाजाने, हे आव्हान धनंजय बिनताडे समोर असेल. फुल टॉस नाही करता आला, लेंथ बॉल होता, झोपून मारायचा होता स्वीप, पण कनेक्शन नाही लागलं अक्षय वाठारकरला. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव आहे. धनंजय बिनताडे मला वाटतं आज ठेवणीतले बॉल घेऊन आलेला आहे इथे आणि खूप समय सूचकतेने फलंदाजांच्या हालचालीवरती त्याचं सूक्ष्म निरीक्षण आहे.
फलंदाज काय करतोय त्याला खूप आधी कळतंय आणि त्यामुळेच त्याचे चेंडू अप्रतिम येत आहेत. उजव्या दिशा बाहेर टाकला होता, पूल केला चेंडूला आणि क्षेत्ररक्षक देखील नाही कोणी तिथं आणि असला तरी काही फरक पडला नसता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. धावा मिळतील इथे 6 षटकार. हाफ ट्रैकर बॉल थी और अक्षय वाटारकर उसके लिए तैयार थे. गैप में खेला गया स्ट्रोक था. ये आक्रामक भी था, आकर्षक भी था और असरकारक भी था. ये 6 रनों का स्वागत कुल योग में बढ़ा दिए जाएंगे 6 रन और इसके बदौलत अब स्कोर पहुंचेगा 47 बगैर किसी क्षति के. पुन्हा एकदा धनंजय भिंताडे. आपण सरांचे चिरंजीव शिवांश यांना देखील स्क्रीनवरती बघतोय. सुप्रिया वहिनी तिथे उपस्थित आहेत. परत एकदा ओढून मारलाय, तिथेच एक गॅप आहे आणि 4 आहे. चौकार. शॉर्ट पिच बॉल और वही ट्रीटमेंट है. बहुत जल्दी शफल हो गए थे और जैसे ही बॉल आई लपेट लिया उसको, लपेटा शॉट. पहले 6 फिर 4 उसी जगह पर. रनों की शॉपिंग चल रही है इस वक्त अक्षय वाठारकर द्वारा. 50 रन पूरे हुए पार्टनरशिप के, 51 विदाउट एनी लॉस. अक्षय वाठारकर एक समय था 8 बॉल 6 और अब अक्षय वाठारकर 11 बॉल 20. गिअर बदललेला आहे म्हणजे फियाटची वॉल्वो केलेली त्याने. सुरुवातीला पहिल्या दुसऱ्या गिअर वरती होता, मात्र आता टॉप गिअर वरती गाडी. ओ बाहेरची कड आहे, थर्ड मॅन खूप मागे. धाव एकही नाही. पप्पू तोडकर तिथे होता, एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक आणि त्यामुळेच अधिकच्या धावा इथे मिळणार नाही. फलकावरती 51 धावा. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. अर्धशतकी भागीदारी, खूप मोठी भागीदारी इथे सेट होते. यशवंतभाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन. 51 धावा, 3 षटका अजून शिल्लक आहेत. 12.75चा ॲव्हरेज आहे. अमित तापकीर 29 आणि अक्षय वाठारकर 20. पहिल्यांदा सुरुवातीला असं चित्र होतं की अमित तापकीर एकाच बाजूने धावा काढत होता, दुसरी बाजू एकदम शांत होती. पण अक्षय वाठारकरला देखील मागच्या काही चेंडूंमध्ये खूप वेगवान फटके खेळत आता दोन्ही बाजूनं हल्ला सुरू झालेला आहे. 51 धावा. खरं तर टीममध्ये मागचे फलंदाज देखील खूप स्ट्रॉंग आहे आणि या दोघांनी देखील इतकी सुंदर सुरुवात केलेली आहे. मला वाटतं एक स्कोर मोठा होऊ शकतो. पुढच्या 3 षटकांमध्ये अजून 51 धावा हे खेळाडू सहज काढतील. विकास पवार ये भी एक लेफ्टी गेंदबाज है और अक्षय वाठारकर 12 बॉल 20, अमित तापकीर 13 बॉल 29. इस बार बेहतर बॉल थी, हिटिंग द डेक. बहुत बढ़िया मदद इस पिच से वो लेते हुए अमित तापकीर मुसलसल अच्छा खेलते आ रहे हैं पिछले 27 सालों से और वो इतने सालों के तजुर्बे का निचोड़ यहाँ पर हमें देखने को मिल रहा है इस पिच के ऊपर. अच्छा स्टांस, दोनों आंखें समांतर. हाफ ट्रैकर बॉल हुक कर दिया. बहुत जल्दी हरकत ली थी वहां पर और हिप्स रोटेशन बहुत बढ़िया. 4 रन. या अगोदरचा पहिला चेंडू होता त्यावेळेस अमित तापकीरला विकासनं प्रभावित केलं होतं. स्क्वेअर कट खेळताना अमित तापकीर फसला होता, पण त्यात बघा चेंडूच्या गतीचा वापर त्यानं काय सुंदर केलेला आहे. हलकासा चेंडू डावे वरती होता आणि त्याला दिशा दिली फाईन लेगला. सुंदर फलंदाजी. अमित तापकीर 33 वरती पोहोचतोय. 200 पेक्षा जास्त मोठा स्ट्राईक रेट त्याच्याकडे आहे. विकास पवार आता गोलंदाजी मार्कवर. 55 धावा. अजूनपर्यंत एकही फलंदाज बाद नाही. बहुत जबरदस्त हैंड आई कोऑर्डिनेशन. इस बार मिस टाइम हुआ, ये विकेट हो सकता है लेकिन निर्जन क्षेत्र में टप्पा खाती हुई गेंद 1 रन पूरा किया. 1 को 2 में तब्दील करते हुए ग्रे आर्मी अब जबरदस्त बल्लेबाजी करती हुई. स्किल, स्टेमिना, ये 2 जब साथ में मिल जाए तो सक्सेस मिलती है और अमित तापकीर बिल्कुल उसको बयान करते हुए. अक्षय वाठारकर के लिए भी एक बहुत अजीज लम्हा है कि इतने बड़े किंवदंती बने हुए खिलाड़ी के साथ खेलना. ये शिवांश ढवड़े, इनको दिखाया जा रहा है. उनका भी वादा है 18वें 19वें सीजन में मैं आ जाऊंगा और क्यों नहीं. आई थिंक मैथ्स और रीजनिंग की जब बात आती है तो सचिन ढवड़े सर से बेहतर
शिक्षक कोई नहीं है, आपके उतने मार्क समझो, आपके वो मार्क तो पक्के हो गए। तो ये वाली बात है, जब गुरु अच्छा हो तो शिष्य जो है ये गुरु का नाम बहुत ऊंचा करता है। आज कई बड़े बड़े पुलिस अधिकारी सचिन जी के नेतृत्व में सीखकर बड़े बड़े पदों पर इस वक्त काम कर रहे हैं, और ये उनके लिए भी और एकेडमी के लिए भी बहुत बड़ी बात है। लोअर फुल टॉस बॉल फ्लिक कर दिया, और यहां पर अब वाइड प्लेसमेंट दी, 2 रन पूरा करने में कामयाब रहे हैं। लेकिन अब यहां पर 30 नंबर की मदद मांगते हुए अंपायर अजय आवड़े, बहुत जबरदस्त तरीके से अब ये क्रिकेट शेप हो रहा है। सौरभ कृष्णा गवली के पास तो दिया था, और गवली लवली गवली, देखिए अब उन्होंने क्या किया है। सर अमित तापकीर वयाची 40 केव्हाच ओलांडलेली आहे आणि तरी सुद्धा धाव घेण्याची डेअरिंग त्याने केली आणि खूप वेगवान धाव होती. खरं तर डेअरिंग होती. आपलं विकेटचं समर्पण म्हणता येणार नाही, परंतु टीमसाठी ही धाव घेण्याचा त्याने जो प्रयत्न केलेला तो लाजवाब आहे. या वयात सुद्धा हा खेळाडू एवढी डेअरिंग करू शकतो, इतका वेगानं धावू शकतो आणि असा जबरदस्त फिटनेस ठेवू शकतो. तर त्याच्याकडून शिकण्यासारखं भरपूर आहे. अजूनही चांगली फलंदाजी तर त्याची आहेच आहे, पण त्या व्यतिरिक्त देखील टीमसाठी तो योगदान देण्यासाठी जराही कचरत नाही आणि धाव घेण्यासाठी मागे पुढे बघत नाही. यावर जो विकेट पडेल, पहिला फलंदाज बाद होणार आहे. नवीन फलंदाज मैदानामध्ये संतोष लष्कर, माफ करा अक्षय बोडरे मैदानामध्ये दाखल होतोय. अक्षय बोडरे, माझा नेहमीच प्रॉब्लेम होतो दोन्ही खेळाडूंच्या बाबतीमध्ये. नेहमीच कुठे असलो, अक्षय बोडरे, संतोष लष्कर या खेळाडूंनी निश्चित त्यांची देहबोली एक सारखीच असेल आणि खेळाचा दर्जा देखील तोच आहे, आणि त्यामुळे एकाच संघामध्ये हे दोन्ही खेळाडू आपल्याला बघायला मिळतील. छोटा शिवांशला आपण इथे बघतोय. गेल्या वर्षी शिवांशने भरपूर दंगा केला होता, भरपूर एन्जॉय केली होती टुर्नामेंट. यावर्षी तो शांत आहे, पण निश्चित त्याला देखील क्रिकेटची प्रचंड आवड आहे आणि सचिन सर देखील त्याच्या या गुणवत्तेला चांगल्या प्रशिक्षकांमार्फत न्याय देण्याचा प्रयत्न करतायत. भविष्यात तो मोठा खेळाडू होऊ शकतो. यशवंत भाऊ पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशन पोहोचलेले आहेत 58 वरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5व्या षटकातील आता एकच चेंडू राहिलेला आहे. इथे चांगली गोलंदाजी राहिली विकास पवारची. एक धाव इथे येणार आहे आणि मला वाटतं षटक देखील संपलेलं. फक्त 8 धावा या षटकामध्ये, 8 धावा. धनंजय बिनताडेने एक षटक टाकलं दुसऱ्या क्रमांकाचं. त्यानंतर विकास पवारचे 2 षटकं खूप चांगली आलेली आहेत जिथं बिलो 10 आहेत, आणि त्यामुळं स्कोअर जो मोठी झेप घेत होता तो कुठेतरी 59 वरती थांबलेला आहे. एक गडी बाद 59, 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि आता अक्षय वाठारकर, अक्षय बोडरे, हे 2 अक्षय आहे आणि तिसरं अक्षय तावरे. तो जरी या विभागातीलच येत असेल तरी यावेळेस मात्र तो त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहे या मॅच मध्ये. तर बघूया या 3 अक्षयमध्ये ही मॅच थोडीशी कशी रंगते हे पुढच्या षटकामध्ये आपल्याला बघायला मिळेल. अक्षय वाटारकर बहुत अच्छी बैटिंग कर रहे हैं, और अमित तापकीर आउट होने के बाद अक्षय वाटारकर को मिशन इनकम्प्लीट को कंप्लीट करना होगा. अक्षय बोडरे 1 पर, अक्षय वाटारकर 12 बॉल 20 और अक्षय टावरे 3 अक्षय के बीच का ये क्रिकेट का त्रिकोण अब पुणे, सातारा और सोलापुर का त्रिवेणी संगम. वा, पहिलाच बॉल आणि अक्षय बोडरेनं धमाका उडून दिलाय, राळ उडून दिलेली. अक्षय तावरेला आकाश दाखवलंय. षटकार. व्हाट अ स्ट्रोक, नीट एंड क्लीन स्ट्राइक. आज टेनिस क्रिकेट में बॉल जिस तरह के बन रहे हैं, और बॉल के अंदर देखिए पहले उतने एयरटाइट बॉल नहीं आते थे, अब जो आज का प्रोडक्शन है उसमें एयरटाइट बॉल है, और इसलिए बॉल ट्रैवल होना ये लाजमी. और जिस तरह वो टाइमिंग थी, गॉड गिफ्टेड टाइमिंग, बिल्कुल हार्ड लुक है उनका. अल्लू अर्जुन की तरह जब पिच पर आते हैं ऐसा लग रहा है आंखों में अंगार है. और अक्षय बोडरे 2 बॉल 7, स्कोर 65 पर 1, 65 for 1.
इस बार हेलीकॉप्टर स्ट्रोक और अब जाकर वहां पर पकड़ लिया गया है और ये बढ़िया विकेट प्रथमेश राठौड़ ने कैच लिया और आउट होकर चल दिए बोडरे। नए बैठ रहे संतोष लश्कर, प्रथमेश राठौड़ ने कैच लिया। प्रहार प्रीमियर लीग का जो थीम सॉन्ग है ये भी जोश भरता हुआ। हेलीकॉप्टर शॉट ऑलमोस्ट लंगड़ी शॉट हो गया था, उन्हें पता था कि मेरे जाने का वक्त हो चुका है। अक्षय का मतलब है क्षय नहीं हो सकता, लेकिन जब दो अक्षय हो तो एक का क्षय होना तय है। जरूर पहिल्या बॉलमध्ये अक्षय तावरेला मोठा फटका दिला होता आणि त्यानंतरचा जो फुल्ली यॉर्कर होता, पण खूप फटकाही चांगला होता, म्हणजे फटका खराब बिलकुल मला वाटत नव्हता. क्षेत्ररक्षक समोर होता म्हणून कॅच झाला तो, पण इतका खोलवर चेंडू तुम्ही सीमारेषेपर्यंत फेकताय, हे निश्चित ओ हो संतोषचा चेंडू परत आकाशामध्ये आणि इथे परतावं लागेल संतोष लष्करला देखील. चेतक गोरे ने कैच ले लिया, सब कुछ सही चल रहा था, दो बैक टू बैक विकेट, ब्रेस पूरा किया है और अब हैट्रिक पर अक्षय टावरे कितने जिंदा दिल और जुझारू क्रिकेटर है। नरेश जी आप देखिए, पहले बॉल पर छक्का खाने के बाद विकेट लेने के लिए जो शेर का जिगरा होता है ना, वो जिगरा लेकर अक्षय टावरे ने दो गेंदें की और अब हैट्रिक पर आ चुके हैं प्रथमेश राठौड़ और चेतक गोरे। दोनों ने कैच लेकर अब हैट्रिक पूरा करने के लिए प्रोत्साहन दिया है और नए बैटर के रूप में अब चेतन काळंगे। चेतक गोरे की भी क्या बात करूं, पिछले मैच में जो बैटिंग की थी अभी भी आंखों में फ्रेश है। चेतन काळंगे हा देखील खूप मोठा खेळाडू आहे, पण कधी जास्त प्रसिद्धीच्या झोतात चेतन काळंगे राहिला नाही. कॅप्टन कूल या नावानं तो क्रिकेट जगतामध्ये चिर परिचित आहे. बारामतीचे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर आहे, एक चेतन काळंगे आणि दुसरा अक्षय तावरे. अनेक वर्ष सातत्यानं बारामतीच्या संघाला एका मोठ्या उंचीवरती चेतन काळंगेने ठेवलेले, ॲज अ बॅट ॲज अ बॉल. ज्यावेळेस मॅच फसलेली आहे, अडचणीत आहे, त्यावेळेस चेतन काळंगे दिसतो आम्हाला की तो त्याचा माइंड गेम खेळतो आणि मॅच खेचून आणतो. यस, इथे कव्हर्समध्ये गॅप मिळालाय चेतन काळंगेला, लांबी मिळेल का? क्षेत्ररक्षक येतोय तिथे, 2 धावा चेतन काळंगे इथे पूर्ण करेल आणि धावफलक पुढे पोहोचेल 67 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 4 षटकांमध्ये 51 धावा फलकावरती होत्या. मागच्या 2 षटकांमध्ये तेवढ्या वेगाने धावा आलेल्या नाही. मागच्या षटकामध्ये 8, या षटकामध्ये अजूनपर्यंत केवळ 8. एक चेंडू आहे आणि इथे शफल हो, स्क्वेअर लेगला, लॉंग फाईन लेगला खेळायचा प्रयत्न होता, फसला आणि षटक संपला. 6 षटकांचा खेळ संपलेला आहे. 67 धावा 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून एक षटक जरूर आहे आणि या एका षटकामध्ये मला वाटतंय भरपूर मोठी झेप घ्यावी लागेल. 11.17 मागच्या 2 सामन्यांकडे बघता हा फार मोठा स्कोर आहे असं कोणी म्हणणार नाही. इथे 100 पाहिजेत, फलकावरती 100 पाहिजे, तेव्हा असं वाटतं की हा स्कोर आहे फायटिंग सारखा. तर यशवंतराव पाचंगे संघाला आणि चेतन काळंगेला, अक्षय वाठारकरला, दोघांना या षटकामध्ये एक वेगळा चमत्कार दाखवावा लागेल. वेंकटेश वॉरियर्स नासिक ने बहुत अच्छा काम किया है और यहाँ पर डगआउट दिखाया जा रहा है, थोड़े चिंतित चेहरे फोकस किए हुए हैं और वेंकटेश वॉरियर्स की तारीफ करें उतनी कम है. लेकिन यशवंत बाबू पाचंगे 11, अभी भी 6 गेंदें बची और अक्षय वाठारकर 12 बॉल 20. अब कितनी ज़्यादा गेंदें अक्षय खेलेंगे ये भी बहुत कुछ डिपेंड करेगा. चेतन काळंगे ये बड़े बल्लेबाज है, अभी आए हैं और आखिरी ओवर विकास पवार द्वारा पहली गेंद बराबर बल्ले पर ले नहीं पाए थे, 1 रन जरूर मिला है. ड्राइविंग लेंथ से शॉट रखा था, वहां पर दूसरा रन पूरा कर लिया. बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स. रनिंग और टर्निंग ये 2 एस्पेक्ट है, पहले रन करे और फिर टर्न करे. रन एंड टर्न जब हो जाता है तो जब बल्लेबाज रिटर्न होता है वो देखने लायक होता है. 2 रन्स, फोटो फिनिश प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट का. बैकग्राउंड में रोहित शर्मा स्टैंड, वंडरफुल टेलीकास्ट आपके स्मार्टफोन, स्मार्ट टीवी, लैपटॉप, डेस्कटॉप पर आता हुआ.
आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग और शिवांश ढवले हमारे साथ हैं, युवा क्रिकेटर, और सुप्रिया जी भी हमारे साथ हैं। इस बार पुल किया है, बराबर से गेंद ले नहीं पाते, बल्ले पर एक रन पूरा किया। प्रथमेश राठौड़ लेफ्टी है, उनका थ्रो पहुंचता हुआ वहां पर रनआउट का खतरा, लेकिन आखिरकार उन्होंने बहुत अच्छा डिसीजन, विकास पवार बाएं हाथ में बॉल थी, स्टंप पर मार दिया। राठौड़ टू पवार टू स्टंप, कितना तेज थ्रो था। आउट हो गए वहां पर बैटर। और जबरदस्त थ्रो। इस वक्त ये पुल शॉट देखिए, प्रथमेश राठौड़ लेफ्टी बैटर है, लेफ्टी फील्डर है, उसने लेफ्टी बॉलर को थ्रो दिया और लेफ्टी थ्रो। सो इट वाज, टाइम खत्म हो चुका है। बहुत अच्छा टाइम कीपिंग, लेफ्टी टू लेफ्टी और लेफ्टी। क्या जबरदस्त थ्रो था। इतना फास्ट तो वी फास्ट वाले भी डिलीवरी नहीं करते जितना बॉल डिलीवर हुआ था। खेल फिर से शुरू होता हुआ, लास्ट ओवर, विकास पवार लेफ्ट आर्म राउंड। अब ये तो पंच लगा दिया, आसमान में सैर सपाटे पर भेज दिया और ये दर्शनीय सिक्सर। अक्षय वाठारकरच्या बॅटचा आवाज वर्धित आणि चेंडू प्रेक्षकांच्या गर्दीत भिरकावलाय। उंच उंच आणि लांबच लांब, जबरदस्त फटका होता। 6 धावा इथे मिळालेल्या आहेत अक्षय वाठारकरला। खूप वेळ शांत होता अक्षय वाठारकर, म्हणजे जोपर्यंत अमित तापकीर बाद झाल्यानंतर जवळपास अक्षय वाठारकरच्या बॅटमधून विस्फोट आला नव्हता आणि अखेर तो आलेला आहे। या मोठ्या धावांची गरज आहे, वेगवान धावांची आवश्यकता आहे। अक्षय वाठारकर सलामीला आलेला फलंदाज आहे। सुरुवातीला निश्चित तो थोडा शांत होता, बॅटला बॉल कनेक्ट होत नव्हता, त्यानंतर खूप चांगलं कनेक्शन दाखवलं, पुन्हा शांत झाला आणि आता पुन्हा बरसलेला आहे। ओवर पिच बॉल, बढ़िया ग्राउंड स्ट्रोक, लेकिन हमने फॉलो थ्रू में पैर से रोका था, 1 रन पूरा किया। दूसरे की दौड़, यहां पर रनआउट का खतरा और आउट। एक और लाजवाब थ्रो, धनंजय भिंताड़े, क्या जबरदस्त थ्रो है। भिंताडे जिस तरह, म्हणजे नरेशजी तुमच्या भाषेत म्हणायचं, भिंताडे अशा भिंतीसारखा उभा आहे की या पुढे पुणे महानगरपालिकेमध्ये कुठे पण भिंत बांधायची असतील तर त्याच्या उद्घाटनाला भिंताडेला बोलवतील, अशी भिंत आहे तो। मजबूत खेळाडू आहे, त्याने प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःला सिद्ध केलेलं आहे, ॲज अ बॅट, ॲज अ बॉल, ॲज अ फील्ड, आणि त्यामुळं सगळ्या संघ मालकांना तो हवा असं वाटतो। प्रीमियर लीग असेल तर आम्ही धनंजय भिंताडे प्रत्येक ठिकाणी बघतोच। यस, लेंथ बॉल होता, अक्षय वाठारकरला अक्षरशः स्थिर करून ठेवलेला आहे इथे, थांबून ठेवलेलं आहे इथे, बांधून ठेवलेलं आहे इथे, आणि बांधण्यासाठी कुठला दोर नाही, कुठली बेडी नाही, इथे प्रेशर ठेवलेला आहे पायामध्ये। निर्धाव चेंडू, खूप कमालीचा गोलंदाज आहे विकास पवार। अगली 2 टीमें टॉस के लिए तैयार रहे। इनिंग्स ब्रेक में टॉस को अंजाम दिया जाएगा। अक्षय वाठारकर 17 बॉल 30, 77 पे 5। निमिष पाटिल ये नए बैटर है। विकास पवार 18 रन दे चुके, कोई विकेट नहीं मिला है, लेकिन कभी कभी आप बॉलिंग अच्छी करते हैं, विकेट नहीं मिलते। मॉडर्न डे क्रिकेट में इकोनॉमी रेट 8, 9, 10 होना ये आम बात है। स्टंप्स के करीब आकर इस बार, और ये फ्लुएंट शॉट, हवा में टपक आती हुई गेंद तेज कदम भागती हुई पहुंच जाएगी, और यहां पर सचिन ढवले इस पब्लिकेशन एंड बुक स्टॉल के बैनर को लगती हुई, और ये चौके का स्वागत किया जाएगा। 7 ओवर 81, मैच जीतने के लिए रन चाहिए 82। अक्षय वाठारकर 18 बॉल 34 नाबाद रहे। अमित तापकीर इसके पहले बहुत अच्छी पारी खेल चुके थे, इनसाइड आउट स्ट्रोक, और एक फाइटिंग स्कोर जरूर कहा जाएगा। हालांकि वेंकटेश वॉरियर्स नासिक की जो बल्लेबाजी है ये देखने लायक है। तो अब यहाँ पर इनसाइड आउट शॉट, सचिन ढवले पब्लिकेशन एंड बुक स्टॉल, सचिन ढवले फाउंडेशन, सचिन ढवले मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी
SMRD और अक्षय वडरकर 18 बॉल 34 नॉट आउट, अमित तापकीर 18 बॉल 36, अक्षय बोडरे 3 बॉल 7, संतोष लश्कर 1 बॉल 0, चेतन काड़की 3 बॉल 2, अरसान शेख 0 बॉल 0, 2 रनआउट हुए, 3 रनआउट और 2 कैच आउट, केवल 2 एक्स्ट्रा, 1 वाइड 1 नो बॉल, बहुत बड़ी उपलब्धि है। बॉलिंग कार्ड देखेंगे, डॉट बॉल्स कितने हैं वो भी देखना एक बहुत अच्छी बात रहेगी। हाँ जी हाँ, ये बॉलिंग कार्ड प्रथमेश राठौड़ 1 ओवर 18 रन और 1 विकेट, धनंजय बिंदाड़े 2 ओवर 17 रन और कोई विकेट नहीं, विशाल निगोट 1 ओवर 16 रन कोई विकेट नहीं, विकास पवार 2 ओवर 22 रन कोई विकेट नहीं, अक्षय टावरे 1 ओवर 8 रन और 2 विकेट। डॉट बॉल्स देखें तो 6 और 1 7 1 8 3 11 और 4 15, 42 में 15 डॉट बॉल, फॉलो विकेट्स 58 65 65 70 और 77, गुच्छों में विकेटें गिरी है और 81 रन बने हैं। ओवरऑल धनंजय भिंदाड़े ने बॉलिंग अच्छी की, सबसे ज्यादा डॉट बॉल उन्हीं ने किए, 2 ओवर में 1 ओवर तो डॉट बॉल है और फील्डिंग बहुत अच्छी, प्रथमेश राठौड़, चेतक गोरे, टावरे ने 1 ओवर में 4 डॉट बॉल। अब देखिए दूर से अगर मैं पहली बार ये तस्वीर मेरे दोस्त को व्हाट्सएप पे भेजूं तो बोलेगा कहाँ की है, लॉस एंजलिस है, वियना है, बिल्कुल इंटरनेशनल लेवल का टेलीकास्ट, प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट मानना पड़ेगा भाई, काम में प्रथम, और जो काम में प्रथम होता है वो लोगों की पहली पसंद भी होता है। जिस तरह अल्ट्राटेक सीमेंट इंजीनियर्स चॉइस है, मेरे ख्याल से प्रथम स्पोर्ट्स मैनेजमेंट ऑर्गेनाइजर्स चॉइस बन जाएंगे आने वाले दिनों में। चला बॅटर पाठवा लवकर। सिस्वा स्पोर्ट टीमचा कॅप्टन आणि त्याचबरोबर नागपूर संघाचा कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस बॉक्समध्ये यायचे। सिस्वा स्पोर्ट संघाचा कर्णधार नागपुर टीम शिवशक्ति नागपुर टीम कैप्टन मैं आपको दरख्वास्त करना चाहूँगा, आपको टॉस बॉक्स की तरफ आना है। प्रहार प्रीमियर लीग 2026 का अद्भुत खेल आप देख रहे हैं प्रथम स्पोर्ट पर। सिस्वा स्पोर्ट टीम कैप्टन प्लीज, शिवशक्ति नागपुर टॉस के लिए आइए प्लीज। नागपूर टीम संघाचा कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे। शिरसा स्पोर्ट कॅप्टन ये हाइलाइट्स दिखाए जा रहे हैं, नरेश जी खेल की हाइलाइट्स, ऊपर है फ्लड लाइट, नीचे हाईलाइट, और ये दो में अच्छा काम किया तो आपको मिलेगी लाइमलाइट, और एक बार मिल गई आपको लाइमलाइट तो जितने भी पैकर है वो स्टार्ट करेंगे सर्च लाइट, ढूंढ के लाओ, मुझे यही खिलाड़ी चाहिए। फील्डिंग स्टैंडर्ड बहुत अच्छा है, टेनिस क्रिकेट में इतने अच्छे ग्राउंड्स मिलना और अच्छे लाइवली पिच मिलना है बहुत बड़ी बात है। अंपायर अजय आवड़े और समित जोशी इनको दिखाया जा रहा है, अक्षर निर्मल, शुभम गाड़े हमारे दो अन्य अंपायर्स है। बहुत बढ़िया स्कोरिंग चल रही है मैनुअल और फिरोज की। इम्पैक्ट प्लेयर आ चुका है। बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है।
प्रहार प्रीमियर लीग 2026 में आप सभी का स्वागत है दोस्तों। गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ाई क्रिकेट का रंग, मजा आएगा क्योंकि और एक बहुत बड़ा मुकाबला हम लेके आएंगे। एक तरफ शीर्षा स्पोर्ट और दूसरी तरफ नागपुर के जहांबाज खिलाड़ी होंगे। विदर्भ के खिलाड़ी आज हमारे साथ जुड़े हुए हैं और प्रमोद जी मिश्रा साहब आपका भी स्वागत है। अब समय हो गया टॉस के बॉस। सचिन ढवळे तो शीर्षा स्पोर्ट टीमचा कॅप्टन या ठिकाणी खुश असेल। टॉसिंगला काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षण करू. मागच्या मॅचमध्ये झालेल्या चुका आणि त्यानंतर आता या मॅचमध्ये जिंकायचं देखील आहे, काय या ठिकाणी सुधारणा कराल? पहिल्या मॅचमध्ये जरा बॉलिंगमध्ये चुकाच झाल्या आमच्या. त्याला पहिली ओव्हर नको द्यायला होती, त्याला दिली. यावेळी जरा आम्ही त्यावर विचार केलेला आहे. आता जरा आयपीएल बॉल वापरायला मिळतोय आणि निश्चितच प्रत्येकाचं स्वप्न आयपीएल खेळण्याचं आहेच, म्हणजे त्यात काही शंका नाहीये. काय तयारी केली? त्या बॉलला आता अमोल डुबे हा चान्स घेणार आहे आणि त्या बॉलवरच सारे मॅचचं डिपेंड असतं की मॅच कुठं जाणार. अजिंक्य अत्यंत महत्त्वाचं आहे. मागच्या वेळेला आपण बघितलं तर पहिल्या मॅचमध्ये अतिशय रोमर्षक असा सामना झाला, खूप चांगली लढाई तुम्ही या ठिकाणी लढलात. पण आयपीएल बॉल हा टर्निंग पॉईंट होऊ शकतो का? पहिल्या मॅचमध्ये तसं दिसलं, पण तुमच्या दृष्टिकोनातून या मॅचमध्ये अजून काय अपेक्षा असतील त्या बॉलमधून? अजून तर आता आमचा पहिल्या ओव्हरमध्ये 2 रन जास्त रन आले होते. मग टेप बॉलनं त्यांनी कमबॅक केला. टेप बॉलमध्ये खूप कमबॅक पण होतं आणि रन पण बनतं, पण जास्तीत जास्त कमबॅक होतं बॉलरचा. बॉलरला बेनिफिट्स आहे. बॉलरने जर लाईन बरोबर ठेवली तर बॉलरला बेनिफिट आहे टेप बॉलचा. तो बॉल हवेत थोडासा स्विंग होतोय. येस, नक्की. तुम्हाला काय वाटतं? बॉल अतिशय महत्त्वाचा. बॅट्समन तुझ्याकडे या ठिकाणी रेडी असणार, ज्या पद्धतीनं आयपीएल बॉल आला समोर खूप चांगली कामगिरी झाली. बरोबर. नागपूरची टीम पण चांगली, आम्ही सतत खेळत असतो. यावेळेस त्यांना रोखायचा जरा प्रयत्न करू. तो शीर्षा स्पोर्ट ने टॉस जीतकर पहले एक बार गेंदबाजी करने का फैसला लिया। नागपुर की टीम इस मुकाबले को करेगी बल्लेबाजी। दोस्तों कई बच जाएगा, हमारे साथ जुड़ रहे प्रथम स्पोर्ट पर ये करो या मरो वाला मैच थोड़ी देर के बाद देखेंगे, लेकिन उससे पहले चलते मैच की तरफ जो ऑन ग्राउंड मैच चल रहा है वर्ल्ड बॉक्स। पहले ओवर में 14 रन कृष्णा गवली यहाँ पर अपना खेल दिखाते हुए, और कृष्णा गवली को देखना एक थेरेपी के बराबर है। जैसे किसी बीमार मरीज को संगीत सुनाकर उसे हील किया जाता है, वैसे कृष्णा गवली की बल्लेबाजी एक थेरेपी है। आप जीवन में निराश है, गवली को फाइट करता हुआ देखें, आप फाइट करना सीख जाएंगे। अमन शेख इम्पैक्ट प्लेयर के रूप में आए हैं, ऊंचा उनका कद है, हाई आर्म बॉलिंग एक्शन, लेकिन अब तक इम्पैक्ट छोड़ नहीं पाए। अरशान की जगह पर अमन बॉलर है, बॉलर ओमकार साळुंखे। बारामती से खेलने आए और बारामती का क्रिकेट भी बहुत भव्य है, वहां पर भी स्टेडियम, और क्रीज के कोने से स्टेप आउट होकर बहुत बढ़िया ऑन ड्राइव, बहुत मुश्किल शॉट होता है और बॉल फरार हो जाएगी, वहां पर ऐसा लग रहा था, और आखिरकार वहां पर रोका गया है। रनआउट की अपील और तीसरे अंपायर की मदद, रनआउट को चेक किया जाएगा। बाउंड्री लाइन से बहुत बढ़िया थ्रो आता हुआ, और यही वो समय रात्रि के क्रिकेट में बैटर के लिए ये जजमेंट लेना बहुत जरूरी है कि बॉल बाउंड्री लाइन को टच कर गई है अथवा नहीं। दौड़ने की प्रक्रिया जारी रखना ये लाजमी था। थोड़ा सा रुके, बॉल आई और वहां पर अब रनआउट की अपील है। मुश्किल काम है, लेकिन अब यहां पर स्कर्टिंग्स को लगने नहीं दिया। बहुत बढ़िया स्कर्टिंग्स, टोबलरोन चॉकलेट के शेप में है सारे स्कर्टिंग्स। अब गेंद को उठाया और बढ़िया थ्रो, बड़ा आसान रहा उसके बाद उसको स्टंप पर मारना। लेकिन अब यक्ष प्रश्न ये है कि वो आउट है या नॉट आउट। जरा टॉस के समय लिया गया माइक यहाँ पे लौटाएं, धन्यवाद। जी हाँ,
लाल बत्ती हरी बत्ती और हरी बत्ती नॉट आउट पहुंच गए। 3 रन बड़ी शालीनता के साथ। शरीर का लचीलापन देखिए वहां पर। चेक कॉम्बॉक्स थँक्यू सो मच. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे मान्यवरांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. या निमित्तानं आपण पाहू शकता या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये प्रमोदजी मिसाळ साहेब उपस्थित त्यांचा सन्मान करण्याकरता मी प्रकाशजी मडके साहेबांना विनंती करेन आपल्या शुभहस्ते आपण येतोची सन्मान करावा. मायची शान त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण म्हणून ट्रॉफी देऊन हा सन्मान या ठिकाणी केला जातोय. अतिथि देवो भव कहती कि भारत की धारा सम्मान करके आपका निभा रहे परंपरा. ही हमारी परंपरा, ही हमारी संस्कृती आहे. प्रहार प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य मंचावरती प्रमोद मिसाळ साहेब यांचा सन्मान, त्यानंतर ओंकार बडदे यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रहार प्रीमियर लीग 2026 14व पर्व ओंकार बडदे यांचा सन्मान, त्यानंतर अभिजित इनामदार यांचाही विशेष सन्मान. मायाची शाल, आकर्षक ट्रॉफी, या स्पर्धेची गोड आठवण. अभिजित इनामदार, प्रल्हाद पाटील यांचाही विशेष सन्मान या मंचावरती केला जातोय. परंपरा संस्कृती प्रकाशजी मडके साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. प्रहार प्रीमियर लीग 2026 पुण्यनगरीमधील मुकुटमणी आहे अर्थात प्रकाशजी मडके. थँक्यू सो मच. मान्यवरांचे आभार. ओ टू कॉम्बॉक्स. 17 for 1। पहली पारी में पहले ओवर में 18 रन बने थे, कोई विकेट नहीं गिरा था। यहाँ पर प्ले डाउन हो गए कृष्णा गवली और इसका पूरा श्रेय जाता है गेंदबाज को। ओमकार साळुंके ने पहला ओवर किया, दूसरे ओवर की शुरुआत हुई और बल्ले से लगकर पैर पे गई और पैर से लगकर स्टंप पर गई। नए बैटर है पप्पू तोड़कर। पप्पू तोड़कर बहुत ज़बरदस्त खिलाड़ी है। उनकी फिटनेस, मतलब क्रिकेट में बहुत कम ऐसे खिलाड़ी है जिनका 6 पैक बॉडी है और वो 6 पैक है। अगर हम 6 पैक न भी बन पाए तो फैमिली पैक बने, ये हमारे लिए प्राथमिकता होगी नरेश जी। 17 पर 1, बट कमांडो, आई मीन मेंटली स्ट्रांग। पुलिसमैन जब आप बनते हैं तो आपको वो तालीम दी जाती है मानसिक रूप से बहुत सशक्त बनना। निमिष पाटिल, नए ओवर की शुरुआत, स्टैंड एंड डिलीवर, मिनिमम एफर्ट्स मैक्सिमम रिजल्ट, गगनचुंबी छक्का। काय पप्पू तोडकरचा फटका आहे. खरं तर तो फक्त ताकदीने खेळत नाही तर टायमिंग सुद्धा कधी कधी अत्यंत सुंदर टाकतो आणि त्याचंच हे मूर्तिमंत उदाहरण आहे. जबरदस्त फलंदाजी पप्पू तोडकरची सुरुवात षटकाराने झालेली आहे. तळेगाव ढमढेरे हे त्याचं मूळ गाव आहे, मात्र पोलीस सेवेमध्ये आहे त्यामुळे पुण्यातच स्थायिक आहे. आज पप्पू तोडकरनं स्वतःला खूप छान बनवलेलं आहे आणि पुन्हा एकदा इनसाइड आउट, लागोपाठ दुसरा. मगाशी चौकार होता तर आता, मगाशी षटकार होता तर आता चौकार आहे. पप्पू तोडकर वाटारकर ने जैसे 2 शॉट एक ही जगह पर मारे थे, पहला 6 फिर 4, वहीं पर पप्पू तोड़कर भी दिखाते हुए वहां पर अपनी बल्लेबाजी का दर्जा। ओवर पिच बॉल थी और बड़ी आसान रहती है पिकअप करना निमिष पाटिल के सामने। अच्छी शुरुआत करते हुए पप्पू तोड़कर, और इस तरह अगर बैटिंग करते रहे तो गेंदबाजी को तोड़कर रख देगा। जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं। तोड़कर पप्पू तोडकर 10 धावसंख्येवरती फलंदाजी करतायत. एक आदर्श आहे पप्पू तोडकर मैदानामध्ये, मैदानाच्या बाहेर पण खूप आमूलाग्र बदल. म्हणजे सुरुवातीला जो पप्पू होता आणि आत्ताचा जो पप्पू आहे तर याच्यामध्ये खूप मला फरक जाणवलेला आहे. पण फलंदाजी तशीच आहे, फलंदाजीमध्ये कुठेही बदल नाही आहे. आणि आक्रमकता पाहिजे माणसामध्ये. पप्पू तोडकर जी आक्रमक आहे त्यामुळेच तो आंतरराष्ट्रीय स्तरावर ते रग्बी सारखा खेळ खेळू शकतो, ज्याच्यामध्ये खूप फिटनेस लागतो, खूप मेहनत लागते, खूप एनर्जी लागते, खूप ताकद लागते. आणि त्यानं स्वतःला सातत्यानं आंतरराष्ट्रीय स्तरावरती तो मागच्या 5-6 वर्षांपासून सातत्याने खेळतोय. यावरून लक्षात येतं की पप्पू तोडकर किती स्ट्रॉंग आहे. विशेष म्हणजे तो आंतरराष्ट्रीय भारताच्या संघामध्ये खेळतो, त्याला कुठेही मोठी पोस्ट मिळू शकते, पण टेनिस क्रिकेट खेळायचंही म्हणून तो मोठी पोस्ट स्वीकारत नाहीये. इथे वरची कड आहे आणि चेंडू यष्टीरक्षकाकडून देखील निसटलेला आहे. थोडासा आवाज झाला होता तिथे,
पण डॉट डिलिव्हरी येणार आहे. 27 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. पप्पू तोडकर 10 वरती नाबाद. दुसरे दोन्ही चेंडू निमिष पाटीलला प्रतिम टाकले. थोडासा हलकासा बाउन्स मिळवलाय. लेंथ बॉलवरती पप्पूनं खूप चांगले फटके खेळले होते, परंतु शॉर्ट ऑफ लेंथ बॉलवरती 2 चेंडू डॉट आलेले आहेत. फलकावरती 27. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे. पहिल्या षटकामध्ये धावा निश्चित आल्या होत्या. या षटकामधून 10 धावा आतापर्यंत. शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज निमिष. इथे बाउन्सर होता. चेंडू खेळतो क्षेत्ररक्षक. तिथे ड्रॉप दी कॅच. जीवदान पप्पू तोडकरला. सोपा कॅच होता, पण क्षेत्ररक्षकाकडून चूक होते. मोठ्या खेळाडूंकडून देखील चुका होत आहेत. या लेवलचं क्रिकेट खेळायचं म्हटल्यानंतर सोपी गोष्ट नाही. तुम्ही खूप तावून सुलाखून आलेला असता. कुणाचा वशिला नसतो. तुमच्या खेळाच्या जोरावरती तुम्ही ही जागा मिळवलेली आहे, पण इथे येऊन देखील चुका होतात. त्यामुळे कोणी परिपूर्ण नाही असं म्हणावं लागेल. और गलती ऐसे स्टेज पे जब मुकाबला जीत कर वो आज का आखिरी मुकाबला खेलने के लिए पात्र हो सकते हैं, ऐसे टाइम पर ये कैच का शूट ना पप्पू तोड़कर को 10 पर ड्रॉप किया गया. उनका निजी स्कोर है 11 2 और 28 से 9 विकेट. पहली पारी में पहले 2 ओवर के बाद स्कोर था 24. ये वो समय था जब 6 रन का ओवर किया था भिंताड़े ने. और अब यहाँ पर इक्वेशन है 30 गेंदों में 54 रन. जबरदस्त मुंबई के भेलपुरी की तरह ओवर रहा. विकेट भी आया, छक्का आया, चौका आया, डॉट बॉल आया, एक आया, सब कुछ आया इस ओवर में. प्रथमेश राठौड़ अब तक कोई गेंद खेले नहीं है और नया ओवर शुरू होगा. वेंकटेश वॉरियर्स बैटिंग कर रहे हैं इस वक्त. नासिक जो कि अपने अंगूर के लिए पूरी दुनिया में मशहूर है. धार्मिक महत्व भी है नासिक का. और नासिक के क्लासिक टीम यहाँ पर वेंकटेश वॉरियर्स. अभी खरड़े नया ओवर लेकर आ रहे हैं पप्पू तोड़कर के लिए. 30 बॉल 54 रन आप देख रहे हैं प्रहार प्रीमियर लीग सीजन 14. फुल टॉस बॉल और फॉलिंग स्वीप. क्या जबरदस्त शॉट मारा है भाई. खुद जमीन पर गिर गए लेकिन बॉल को गिरने नहीं दिया. कृष्णा सातपुते अगर ये शॉट देखेंगे तो पप्पू तोड़कर को कहेंगे, पप्पू माझ्या टी शर्टवर तुझा ऑटोग्राफ दे भावा. खूप चांगले मित्र आहेत कृष्णा सातपुते आणि पप्पू तोडकर. एकाच एरियामध्ये राहतात आणि एकाच संघामध्ये अनेक वर्ष खेळलेले आहेत. पण आज फॉलिंग स्वीपमध्ये कृष्णा सातपुतेनं जी महारथ मिळवलेली आहे, इतर खेळाडू देखील त्यांना फॉलो करतात. आणि बरेचसे खेळाडू, टेनिस क्रिकेटमध्ये आलेला प्रत्येक खेळाडू फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न करतो. अगदी उजव्याच्या बाहेरचा वाईड चाललेला बॉल सुद्धा स्क्वेअर लेगला खेळण्याची क्षमता ठेवतो. आणि पप्पू तर कित्येक वेळा आम्ही बघतो की तो लोळतो जमिनीवरती, झोपतो जमिनीवरती, पण चेंडूला आकाशात पाठवून देतो. अरे रग्बी खिलाड़ी जमीन पर जब गिरता है ना, देखने वाली बात होती है. वहाँ जिगर चाहिए होता है और जिगर ये गूगल के प्ले स्टोर से डाउनलोड नहीं कर सकते. जिगर पैदा करना पड़ता है. क्या शॉट खेला था पप्पू ने. स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंच चुका है अब 35 फॉर 1. इस बार वाइड बॉल. अभी खराड़े कांटे की टक्कर है. देखिए 100 बचा रहे हो और 80 बचा रहे हो, इसमें फर्क है. जब आपने 100 बनाए हुए होते हैं तो जब आपकी सैलरी के साथ बोनस आता है तो जेबें गर्म होती है ना, वो फीलिंग होता है. और जब 80 बनते हैं ना तो ऐसा लगता है कि अभी अभी इनकम टैक्स कटा है 20 रुपया और 80 में पूरा महीना चलाना है. रनों का बजट बहुत इंपॉर्टेंट है. 36 फॉर 1 प्रथमेश राठौड़ का ये खराब स्ट्रोक और लौटना होगा 0 पर. निश्चित थोडासा गडबड झाली होती प्रथमेश राठौडकडून. असं वाटलं नाही की हा शॉट प्रथमेश राठौडने खेळलेला आहे. तो ज्या ताकदीने खेळतो, ज्या फोर्सफुली खेळतो, ती फोर्स नव्हती या फटक्यामध्ये. अगदी सहज उडवला होता, सहज टायमिंग पकडण्याचा प्रयत्न केला त्यानं. पण तो टेप बॉल आहे, तो हरकत करणार आहे, तो थोडासा बाहेर जाणार आहे. आणि तुम्ही बघितलंय की इथे थोडासा क्रॉस टाकला होता, चेंडू स्लोवर वन केला होता आणि तेच झालं. इथे टायमिंग प्रॉपर मिळालं नाही आणि खूप एक्स्ट्रा कव्हरला छानसा कॅच पकडला गेला. प्रथमेश राठौडच्या एका मोठ्या खेळाडूचा अस्त होताना आपण बघतोय. आणि जाणवलं होतं त्याला, फटका खेळल्यानंतरच जाणवलं होतं की इथे फसलेला आहे फटका.
आणि तो तसाच हातामध्ये जातोय. इथे फलंदाज मोठा बाद होणार आहे. मोठं यश या ठिकाणी यशवंतराव पाचंगे स्पोर्ट्स फाउंडेशनला. बहुत बढ़िया तरीके से विकेट गिरा है और अब नए बैटर के रूप में एक और लेफ्टी बैटर कुणाल खोंड आ चुके हैं. 36 for 2 टेप बॉल ओवर, ISPL बॉल ओवर इसको ब्रांडिंग की गई है और ओमकार साळुंके के पास गेंद गई. ऊंचे कद के प्लेयर है ओमकार साळुंके. कुणाल खोंड, इनका भी करियर बहुत अच्छा रहा है. 37 for 2. करंट रन रेट 13.88 और रिक्वायर्ड रन रेट की अगर हम बात करें 10.38. परिस्थितियां नियंत्रण में है और वहां पर हौसला अफजाई करते हुए गेंदबाज की 82 रन बनाने हैं. 211 सिक्सर लग चुके हैं इस प्रतियोगिता में. राउंड द विकेट और वाइड बॉल. राइटी बैटर को राइट आर्म राउंड द बॉलिंग करना एक कला है. दिल्ली के गेंदबाजों ने इसको हस्तगत किया हुआ है. विजय गढ़वाली, आशीष आगरकर, राजू मुखिया, प्रिंस, कई ऐसे गेंदबाज हैं जो दिल्ली के राइट आर्म राउंड बॉलिंग करते हैं राइटी बैटर के लिए. 38 पे 2, तीसरा ओवर. पप्पू 18. टाइमिंग अच्छी रखी है और यहां गैप से गुजरती हुई गेंद और ये लगा भव्य चौका. दोन्ही शिरूरकर आता फलंदाजी करतायत. पप्पू तोडकर एका बाजूला आणि कुणाल खोंड दुसऱ्या बाजूला. पप्पू तोडकरचा खूप छान अक्रॉस द बॅट खेळला. गॅप होता तिथे, मोठी दरी होती मिड विकेटला. एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, दुसरा जवळपास स्क्वेअर लेगच्या बाजूला आहे आणि तिथे त्याने बरोबर गॅप काढलेला आहे. दरी हुडकलेली आहे. 4 धावा मिळतील पप्पू तोडकरला. दीक्षित एसोसिएट्स के बैनर पर वो लगी. टैक्स कंसल्टेंट अपना इनकम टैक्स रिटर्न भरना चाहें तो जरूर संपर्क करें. तीन ओवर का यहाँ पर खेल समाप्त होता हुआ. 3 ओवर में 42 बने, 3 ओवर में 40 चाहिए. कुणाल खोंड 4 ओवर में अब 40 चाहिए. रिक्वायर्ड रन रेट 10. कुणाल खोंड 1 बॉल 1. पप्पू तोड़कर 9 बॉल 22. तो दीक्षित एंड एसोसिएट्स, जी हाँ, टेनिस क्रिकेटर जिस हिसाब से पैसे कमा रहे हैं उनको टैक्स कंसल्टेंट की ज़रूरत पड़ सकती है. तो दीक्षित एंड एसोसिएट्स के पास आए और अपना इनकम टैक्स रिटर्न जरूर फाइल करें, वेल्थ क्रिएट करें. आर सिक्योरिटी, इनका भी हम जिक्र करना चाहेंगे जिनका बैनर लगा हुआ है. एक चीज़ है नरेश जी, सचिन ढवले मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी के ज़रिए सचिन जी ने एक परिवार खड़ा किया है. चाहे फिर उनके वेल विशर्स हो, फ्रेंड्स हो, क्रिकेटर्स हो, और साल में 2 टूर्नामेंट करना मतलब एक बार आईसीसी के जो सीईओ है ना वो भी 10 बार चकरा जाएंगे. साल में 2. तो सचिन ढवले जो है, जो भी करूँगा खुद के बलबूते पर करूँगा, ये उन्होंने दुनिया को दिखाया. बहुत संघर्षमय उनका भी जीवन रहा है, लेकिन जो कहते हैं ना, संघर्ष में आदमी अकेला होता है और जीत में उसके साथ पूरी दुनिया आती है. और सचिन ढवले, मैं 2 सचिन से जीवन में प्रभावित हुआ हूँ. एक सचिन तेंदुलकर, एक सचिन पिलगांवकर, और अभी जो तीसरे सचिन है सचिन ढवले. वाकई में सचिन जी, जैसा आपने कल बताया, मैच भी खेले, एकेडमी में गए, लेक्चर लिया, वापस आए. मल्टीटास्किंग का दूसरा नाम सचिन ढवले. आणि निश्चित कौतुक खरं तर झालं पाहिजे, कारण तुम्ही बघताय समोरचा बॅनर जिथे आहे 6.5 लाख सबस्क्रायबर आहे सचिन ढवळे मॅथ्स अँड रिजनिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही की जिथे सचिन ढवळे सरांना ओळखत नाही असा कोणी माणूस सापडणार नाही. तुम्ही कुठला आमच्या गावात ज्यावेळेस माझे फोटो सचिन ढवळे सरांबरोबर मी स्टेटसला ठेवले होते, तर मला 10 लोकांनी विचारलं, अरे सचिन ढवळे सरांना तुम्ही कसे ओळखता, सचिन ढवळे सरांशी कसे भेटला तुम्ही. तर तिथे सचिन ढवळे सरांना ओळखणारी लोक अगोदरच होते आमच्या गावामध्ये. आणि अशा संपूर्ण, मग तुम्ही गडचिरोली घ्या, चंद्रपूर घ्या, किंवा
अगदी कोकणात सिंधुदुर्ग असेल तो इकडे पालघर असेल, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक गावातून सचिन ढवळे सरांच्या अकॅडमीमध्ये शिक्षण घ्यायला विद्यार्थी आज आहेत. ऑफलाईन त्यांच्या क्लासेसमध्ये विद्यार्थी आहेत, ऑनलाईन त्यांचा क्लास अटेंड करणारे लाखो विद्यार्थी आहेत. आणि सचिन ढवळे जर त्यांच्या लेक्चरला ऑनलाईन आले तर 50-50 हजार विद्यार्थी एका वेळेस त्यांचा लेक्चर अटेंड करत असतात. तर हे फक्त सचिन ढवळे सरांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती, त्यांच्या कुशलतेच्या जोरावरती हे कमावलेलं सगळा मोठा परिवार आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपण त्यांना आत्ता आलेलं बघतोय, पण मॅथ्स अँड रिजनिंग स्पर्धा परीक्षा आणि त्या विद्यार्थ्यांमध्ये सचिन ढवळे सर प्रचंड लोकप्रिय आहेत. कारण त्यांच्याकडे ते आगाध ज्ञान आहे. गणित आणि बुद्धिमत्ता, तर्क शिक्षण हे आगाध ज्ञान आहे आणि त्याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या उड्या पडतात, चॅनलवर पडतात, क्लासेसमध्ये पडतात आणि त्यांनी जर सेमिनार घेतले तर बसायला जागा नसते, इतकी विद्यार्थ्यांची गर्दी तयार होते. यस, कुणाल खोंडसाठी हा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर. या खेळाडूला देखील आम्ही खूपच सुरुवातीपासून बघितलेलं आहे. कुणाल खोंडला त्याने देखील खूप मेहनत केलेली आहे. अत्यंत गरीब घरातून आलेला तो कुणाल खोंडला वडिलांचं छत्र हरपल्यानंतर फक्त क्रिकेटच्या जोरावरती त्याने आज मोठी समृद्धी निर्माण केलेली आहे. कुणाल खोंड पाबळ गावातून येतो आणि खरं तर गाव आहे त्यांचं, बऱ्यापैकी मोठं गाव आहे, पण आज त्या गावाला टेनिस क्रिकेटच्या पटलावरती कुणाल खोंडने आणले. याला कारण आहे त्याची ही फटकेबाजी. चेंडू आकाशामध्ये होता, झेल सुटलेला आहे आणि धावा 6 आहेत. षटकार. लोअर फुल टॉस बॉल और कुणाल खोंड बल्लेबाजी का जेम्स बॉन्ड, लाइसेंस टू किल. वहां पर जिस तरह से उस स्ट्रोक को अंजाम दिया गया था, एफर्टलेस फ्लुएंट शॉट, और हाथ से कैच छूटा, अपने आप को माफ नहीं कर पाएंगे यहाँ पर, और ये 6 रनों का स्वागत किया जाएगा. निश्चित लांबी अपेक्षित त्याला मिळालेली आहे. परत एकदा कुणालचा हा फटका आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, मध्ये गॅप मध्ये चेंडू, स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये. इथे धावा मिळतील 4 आणि 2 मोठे फटके, 10 धावा 2 चेंडू मध्ये. भव्य शॉट. स्टैम्प को लिफाफे पर चिटकाने के लिए चाहिए होता है गोंद, और मैच अगर जीतना हो तो बल्लेबाजी में चाहिए कुणाल खोंड. बल्लेबाजी का जेम्स बॉन्ड कुणाल खोंड. योग्य वर्णर, कारण मॅच विनर आहे तो. मी अनेक वेळा चेस मास्टर म्हणून त्याला बघितलेलं आहे. किती 10 षटकांच्या मॅच आम्ही PTPL मध्ये बघायचो. कुणाल पहिल्या बॉल पासून उभा राहायचा, शेवटपर्यंत मॅच घेऊन जायचा. अनेक अशा मॅचेस आहेत की त्याने एकट्याच्या जीवावरती त्या जिंकून दिलेल्या आहेत आणि त्यामुळेच आज तो ही पोझिशन डिझर्व करतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर होता चेंडू, पायाची मोमेंट नव्हती, यावेळेस जागा बनवण्याचा कुठलाही त्याचा इरादा नव्हता. आलेला चेंडू खेळायचा होता पण खूप लांब पडला चेंडू आणि त्यानं देखील असं वाटलं नाही की त्याने शॉट खेळायचा प्रयत्न केलेला आहे. 52 धावा 2 गडी बाद. 4थं षटक मैदानामध्ये सुरू आहे. खरं तर कुणाल खोंड हा खो खोचा स्टेट प्लेअर आहे. शालेय जीवनामध्ये खूप खो खो खेळलेला आहे. बैलगाड्याचा खूप मोठा शौकीन आहे. तुम्ही कुठे यात्रा असेल, त्याला मॅच नसेल तर तुम्ही गाडा झुपताना त्याला बघितलं असेल. कुणाल खोंड यास कडक, इथे लांब आहे, खूप लांब आहे आणि सीमारेषेच्या बाहेर आहे. धावा 6. What a shot. मोफत शिक्षण सुरू केलं आहे, बहुत बड़ी बात है. और यहाँ पर कुणाल खोंड जिस तरह से बल्लेबाजी का मजा ले रहे, झकास शॉट. 58 पे 2 और 9 बॉल 22 में पप्पू तोड़कर 7 बॉल 17 कुणाल खोंड. रिक्वायर्ड रन रेट अब घटकर हो गया है 8 का. रन चाहिए 24 और गेंदे बची है 18. नए ओवर की शुरुआत होगी. प्रहार प्रीमियर लीग का 14वां संस्करण सिल्वर जुबली की तरफ आगे बढ़ती हुई प्रहार प्रीमियर लीग, और अलग अलग कैटेगरी में इसका आयोजन. ऑल इंडिया ओपन तो होता ही है, जैसे नरेश जी ने पहले भी बताया कि विद्यार्थियों के लिए भी आज आयोजन किया जाता है. और विद्यार्थियों को केवल सिखाना ये मकसद नहीं है, उनको अच्छे नागरिक बनाना, उनका शारीरिक विकास भी होना ज़रूरी है.
और इसलिए इस टूर्नामेंट के जरिए उनको वो मौका दस्तयाब करवा रहे हैं कि आप मैथ्स और रीजनिंग सीखेंगे, आप बड़े अधिकारी बनेंगे, लेकिन फिजिकली मजा कब लेंगे खेल का? जीवन में ये भी जरूरी है। जो मैं नहीं सीख पाया, मैं नहीं खेल पाया बचपन में, वो मैं आपको मौका देता हूं, आप खेलिए और आगे बढ़िए। आज वेगवेगळ्या विभागांमध्ये खूप मोठे मोठे अधिकारी आहेत, परंतु सचिन ढवळे सरांनी कधीच जाहिरात केली नाही की हा माझ्या क्लासचा विद्यार्थी आहे आणि माझ्या क्लासमधून त्याने ही पोस्ट काढलेली आहे म्हणून बॅनर कुठं लावले नाही, कुठं त्याची जाहिरात केली. त्यांच्या क्लासमध्ये गेलं ना तरी देखील तुम्हाला एक काही यशस्वी अधिकारी पोस्ट काढलेल्या विद्यार्थ्याचा फोटो दिसणार नाही. बहुत बड़ी बात है जमीन पर पैर रखना, और दैट इज वाई ही इज फॉर क्लासेस, ही इज फॉर मासेस. ऐसी पजीराई मिली है उनको. इस बार पुल कर दिया, गेंद जा रही है मिड विकेट की और 1 रन पूरा किया. और सबसे बड़ी बात यही है कि काम ऐसा करो कि नाम हो जाए, और नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए. तो बहुत ऐसे वाहिद इंसान, वेरी यूनिक पर्सन, और इतने विनम्र हैं, और हमारे लिए बड़े गर्व की बात है कि हम प्रहार प्रीमियर लीग कर रहे हैं. 60 for 2. इस बार बढ़िया बॉल के एंगल को जल्दी पढ़ लिया था, लेंथ को पहचाना और स्विच इट मार दिया. लेकिन अच्छी बात यह है कि वहां पर रन्स बचा लिए गए हैं. सब कुछ समेटना चाहेंगे इस वक्त ये मुकाबले में. जरूर क्षेत्ररक्षकांकडून अजून थोडं वेगवान खेळाची अपेक्षा आहे. थोडासा स्लो डाऊन गेम तिथे होतोय आणि तुम्ही पाहताय की पाठोपाठ धावा, इथे धावा रोखायलाच हव्या होत्या. या मोठ्या स्टेजवरती तुम्हाला जिंकायचं असेल तर थ्रो थोडासा वाईड होता, तो स्टंपच्या जवळ असायला पाहिजे थ्रो एकदम, तेव्हा विकेट्स मिळतात. आणि या गोष्टीमध्ये काळजी घ्यायला पाहिजे. मी अजूनही बघतो की टेनिस बॉल क्रिकेटर नेमबाजीच्या दृष्टीनं खूप मागे आहेत ॲज कम्पेअर टू इंटरनॅशनल क्रिकेट. तुम्ही आपण आता IPL बघतोय किंवा इंटरनॅशनल क्रिकेट बघतो आपण, तिथे जे प्लेयर थ्रो टाकतात तर आपले खेळाडू अजून खूप मागे. तिथे खेळाडूंनी अजून बरंचसं काही करण्यासारखं आहे. क्षेत्ररक्षणामध्ये देखील खूप अजून सुधारणेला वाव आहे, आणि तर क्रिकेट अजून खूप मोठं होणार आहे. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न होता, फोर्स लावला होता, मात्र खाली राहिला चेंडू, लिफ्ट करता आलेली नाहीये. एक धाव मिळेल कुणाल खोंडला, धावफलक हळूहळू पुढे सरसावतोय. अक्षय वाठारकरचं कौतुक झालं पाहिजे सर. फक्त 6 धाव आलेल्या आहेत त्या 5 चेंडूमध्ये. मॅचचा कुठेतरी वेग बदलतोय. परफेक्ट ऑलराउंडर, यूटिलिटी प्लेयर जिसको कहा गया है, और टीम के काम में आता हुआ. ये बॉल बहुत इंपॉर्टेंट है. 64 for 2. इस बार शॉट का कंट्रोल खो दिया था और ये कैच होते होते रह गया. पप्पू तोड़कर अपने आप को खुशकिस्मत महसूस कर रहे हैं. इसके पहले उनको 10 पर ड्रॉप किया गया था, अब उनको 26 पर ड्रॉप किया गया है. 2 बार आप पप्पू को अगर ड्रॉप करते हैं तो फिर वो आपको तीसरा मौका नहीं देंगे. निश्चित कॅच व्हायलाच हवा होता. मला प्रश्न पडला की तो व्यवस्थित बॉलच्या खाली येत होता. तुम्ही बघा, व्यवस्थित बॉलच्या खाली येत होता. मग चेंडू जवळ आल्यानंतर एक हात का लावला त्यानं? दोन्ही हातामध्ये कॅच व्हायला पाहिजे होता. मला वाटतं सदोष तंत्र आहे इथे. कॅच व्हायलाच हवा होता. पप्पू तोडकरचा कॅच होता तो, ज्याने आतापर्यंत 28 धावा पटकावल्यात. फक्त 13 चेंडू खेळलेले आहेत, आणि तो पुढे जाऊन म्हणजे आपण म्हणतो ना की आतापर्यंत त्याने तुमच्या तोंडचं पाणी पळवलंय, आणि आता काय तो बासुंदी नाही भरवणार आहे, तो पाणीच पळवणार आहे तोंडातलं. त्याला सोडून देऊन मोठी चूक केलेली आहे. 66 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. व्यंकटेश वॉरियर्स शेवटचे 2 षटके शिल्लक आहेत. 12 चेंडू विजयासाठी मात्र 16 धावांची आवश्यकता आहे. अक्षय वाठारकरनं षटक टाकून मला वाटतं खेचलेली मॅच. आता अभिजित दुधेवरती जबाबदारी आहे. खूप मोठं क्रिकेट खेळलेला अभिजित दुधे, खूप अनुभव त्याच्याकडे आहे, मोठ्या लेवलचं क्रिकेट खेळलेलं आहे, त्यामुळे त्या लेवलचा कॉन्फिडन्स त्याच्याकडे आहे. मला वाटतं अभिजित दुधे इथे काहीतरी चमत्कार करू शकतो. देखिए, कैच लेने के टाइम वो एक हाथ से कैच क्यों लेने गए? क्योंकि उनकी नज़र बैटर पर थी. जब आप एक काम करते हैं ना, 1 वर्क एट अ टाइम, फोकस नहीं था. अभिजीत दुबे 2016 का प्रतिभा विलास A1 भिवंडी का कप, और फाइनल में मेडन ओवर, मतलब उनको पूरे टूर्नामेंट में खिलाया नहीं गया, फाइनल में खेले, मेडन ओवर डाला और टीम को जिताया. ऐसा नगर का बहुत जबरदस्त खिलाड़ी.
आज मोठी संधी आहे अभिजित दुधेकडे. मागचे काही दिवस खरं तर ज्या वरच्या लेवलच्या क्रिकेटमध्ये अभिजित दुधे दिसत नाही. ऑल इंडिया ओपन पूलमध्ये खूप कमी वेळा दिसतो. पण आज इथे जर त्याने चमत्कार केला तर मला वाटतं पुन्हा एकदा झेप घ्यायला त्याला संधी मिळू शकते. कभी कभी 11 खिलाड़ी में आने के लिए टैलेंट नहीं दोस्ती भी काम में आती है, ये कड़वा सच है. 68 धावा मात्र एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट तुम्हाला रोखू शकत नाही. आज वैभव सूर्यवंशीला बघतोय आपण, त्याचे 15 वर्ष होण्याची वाट बघितली जाते की तो कधी 15 कंप्लीट करतोय. हो इथे कुणाल खोंडचा खूप मोठा फटका आहे. टॉस पण मोठा आहे. धावा मिळतील 4. कुणाल खोंड अनस्टॉपेबल. जिस तरह लेग साइड पर उन्होंने डोमिनेट किया है, इसको क्रिकेट में कैफेटेरिया बॉलिंग कही जाती है. बल्लेबाज जहां चाहे बुफे के काउंटर से जाके खाना लेता है, वैसे इस मैच में कुणाल खोंड ने तय किया है मैं वही काउंटर से खाना खाऊंगा, और वहां पर लगातार उनके प्रहार चल रहे हैं. प्रहार प्रीमियर लीग में प्रहार करता हुआ कुणाल खोंड. यस, पुन्हा एकदा चांगला फटका बॅकफूट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव जरूर मिळणार आहे. एक धाव सुरू आहे आणि स्कोअर देखील तेवढा मोठा नाही. ज्या अपेक्षित धावगती आहे ती फलंदाजाने राखलेली आहे. इथे पप्पू तोडकर 28, कुणाल खोंड मागून आला होता पण तिखट झालेला आहे. 12 चेंडूमध्ये 26, 73 वरती 2 व्यंकटेश वॉरियर्स आणि आता त्यांना रन बॉल इक्वेशन चाहिए. फक्त चेंडू आणि धावा. 9 चेंडू 9च धावांची गरज आहे. अभिजित दुधे क्षेत्ररक्षणामध्ये त्याला थोडासा बदल हवाय. समोर विकेट पाहिजेत. इथे विकेट पप्पू तोडकर जो कॅच सुटलेले अजून पुन्हा विकेट काढली पाहिजे तर धावा थांबल्या जाणार आहेत. पण पप्पू तोडकर आणि कुणाल खोंड या 2 शिरूरकरांना रोखणार कोण आहे? ओ कडक आहे, उंच आहे, लांब आहे. आहा, पप्पू तोडकरने हात जोडकर आहे. 6 धावा. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं पप्पू तोड़कर. और जिस तरह से उन्होंने स्ट्रोक प्ले दिखाया है, 2 जीवन दान 10 पर और 26 पर, 2 लाइफ अगर आप पप्पू तोड़कर को देंगे भाई. पप्पू तोड़कर अच्छा है, पुलिस है. पप्पू तोड़कर अगर बॉर्डर पे होता और तुमने उसको 2 मौके दे दिए तो 20 को घसीट लेता. जरूर. आज पुन्हा एकदा पप्पू तोडकरचा जोश जल्लोष, ताकद आणि नजाकत. वरची कड आहे, कॅच झालेला आहे. पप्पू तोडकरला जावं लागेल पण जाण्यापूर्वी त्यानं मॅचचं समीकरण उद्ध्वस्त केलेलं आहे. 15 चेंडू 34 धावा. पप्पू तोडकर. सुपर बैटिंग. 10 पर ड्रॉप हुए, 26 पर ड्रॉप हुए, लेकिन तीसरी बार ड्रॉप नहीं हुए. फॉलिंग स्वीप मारने गए, बल्ले का मोटा सिरा और बहुत बढ़िया एक्रोबैटिक कैच जिसको कहा जाता है अंग्रेजी में, कलाबाजी लगाता हुआ वो कैच था. बल्ले की जड़ पर बॉल लगी और जो स्ट्रोक पर पप्पू ने रनों का मजा लिया वही स्ट्रोक पर पप्पू को विकेट की सजा मिली. जरूर. खूपच वर चेंडू होता, बाउन्स एक्स्ट्रा बाउन्स होता आणि त्यामुळेच कनेक्शन मिळालं नाही पप्पूला. अक्षय तावरे हा फिनिशर आहे, ग्रेट फिनिशर. अक्षय तावरे मैदानामध्ये दाखल होतोय. मॅच मध्ये आता फारसा रंग राहिलाय असं नाहीये. तर 3च धावांची गरज आहे आणि अभिजित दुधे समोर. अक्षय तावरे यस, कट केला चेंडूला, मात्र एक्स्ट्रा कव्हर वरती क्षेत्ररक्षक आहे. संतोष लष्कर तिथे अडवतोय चेंडूला. धाव मिळणार नाही यावेळेस. अक्षय तावरे. प्रेक्षक बघा, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक आहे आणि सामन्याचा आस्वाद घेण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहेत. कॉलेजचे विद्यार्थी देखील त्याच्यामध्ये आहेत. सर्वांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या लाडक्या खेळाडूंचा जोश आणि जल्लोष पूर्ण खेळ तुम्हाला बघायला मिळणार आहे. आजच्या रात्रीच्या सत्रामध्ये अजून भरपूर क्रिकेट शिल्लक. ही विनरची मॅच आहे. अजून 2 ठेच लागलेले वाघ एकमेकांच्या समोर येणार आहे यानंतरच्या मॅचमध्ये. या मॅचमध्ये 6 चेंडू 3 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकापर्यंत मॅच आलेली आहे आणि आता चमत्कार होईल इथे. बिना चमत्कार नहीं नमस्कार. कल वीरू बाबरे ने जो ओवर किया, 6 बॉल 6 चाहिए थे और बड़ी शिद्दत के साथ उन्होंने गेंदबाजी की. ये विहंगम दृश्य पुणे शहर का
ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट इसको कहा गया है, और ऑक्सफोर्ड ऑफ ईस्ट में आपका स्वागत है। तो अब यहां पर कुणाल खोंड, बैटिंग का जेम्स बॉन्ड, कुणाल खोंड, 12 बॉल 26, धकेलते हुए सिंगल ले लिया। इसी की जरूरत है, जल्दबाजी की आवश्यकता क्या है। कृष्णा गौली आउट हुए जब प्ले डाउन होकर, और कुणाल खोंड ने उसके बाद चीजें संभाल ली, समेट ली। पप्पू तोड़कर आउट हुए, अक्षय टावरे आए हैं, और अब केवल 2 रनों की जरूरत है। अक्षय वाटारकर पूरा एडी चोटी का जोर लगा भी दे तो चमत्कार चाहिए, उसके अलावा ये होना संभव नहीं है। सिंगल ले लिया, जल्दबाजी भी क्या है, और यहां पर अब केवल 1 रन चाहिए। और आज के आखिरी और छठे मुकाबले में हम उनको फिर से देखेंगे, वेंकटेश वॉरियर्स नासिक। धीमी गेंद, और इसके साथ ही 7 विकेट से ये मैच को जीत कर लगातार दूसरी जीत दर्ज करते हुए वेंकटेश वॉरियर्स, मुबारकबाद दी जा रही है उनके मुखालिफ टीम द्वारा। बॉलिंग, बैटिंग, फील्डिंग तीनों विभाग में अपनी प्रतिद्वंद्वी टीम से ज़्यादा अच्छा प्रदर्शन रहा, और ये वजह है कि जीत की यशोगाथा अब लिखी गई। जरूर धैर्याची पताका फडकली नभांगणात, उंच वीरांच्या पराक्रमाला नसे पराभवाची कंच। व्यंकटेश वॉरियर्सनं अत्यंत दिमागदार, सफाईदार विजय इथे प्राप्त केलेला आहे। 82 धावा त्यांनी मात्र 6.3 षटकांमध्येच ओलांडत सलग दुसरा विजय नोंदवलेला आहे, आणि ते आता स्पर्धेच्या बाद फेरीमध्ये पोहोचलेले आहेत। जबरदस्त फलंदाजी, गोलंदाजी या सगळ्या आघाड्यांवरती यश मिळवलं। आपण गोलंदाजीमध्ये बघितलं होतं, निश्चित चांगली षटक, धनंजय बिनताडेचं षटक चांगलं आलं। विकास पवारनं आज कमालीची गोलंदाजी केली। अखेरच्या षटकामध्ये अक्षय तावरेने देखील प्रभावी गोलंदाजी केली, आणि 81 धावांवरती थांबवण्यात यश मिळालं होतं। तर मॅच समरी आपल्या समोर आहे। यशवंतराव बाचके 11 संघाने 81 धावा बनवल्या 5 षटकांमध्ये। अमित तापकीरच्या 36, अक्षय वाटारकर या दोन्ही सलामीवीरांनी मॅच वरती आपला प्रकाश टाकला होता, आपला वर्चस्व सिद्ध केला होता। त्यानंतर अक्षय बोडरे किंवा चेतन काळंगे यांनी फार मोठी कामगिरी नव्हती केली, पण सलामीवीरांच्या फलंदाजीच्या जोरावरच 81 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये उभा राहिला होता। अक्षय तावरेचं शेवटचं षटक 8 धावा 2 विकेट। विशाल निगोड थोडासा महागडा होता, 17 खर्च झाला। धनंजय बिनताडेनं दुसरं षटक प्रभावी टाकलं होतं, 17 धावा 2 षटकामध्ये, चांगली गोलंदाजी राहिली। प्रथमेश राठोड थोडासा महागडा होता, 18 धावा खर्च झाल्या। 81 धावा 5 गड्याच्या मोबदल्यामध्ये, आणि पाठलाग करताना व्यंकटेश वॉरियर्सला बघा तुम्ही, पप्पू तोडकर 34, कुणाल खोंड 28, कृष्णा गवळीने व्हॉट अ फॅब्युलस स्टार्ट दिली होती, 17 धावा काढल्या होत्या, आणि त्यामुळेच 82 धावांचं लक्ष्य हे लिलया पार झालं। तर इथे बघूया, एक जबरदस्त मॅच समाप्त झालेली आहे। गोलंदाजीमध्ये अभिजित दुधे, अभि खराडे, निमिष पाटील, अक्षय वाटारकर, आज कोणीच प्रभावी ठरला नाही, आणि इथे व्यंकटेश वॉरियर्स नाशिक संघानं सलग दुसरा विजय 7 गडी राखून मिळवलेला आहे, आणि बाद फेरीमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित। आता त्यांच्या विरोधात बाद फेरीमध्ये कोण लढणार आहे? 3 संघ शर्यतीत आहेत, 2 मॅच अजून आपल्याला बघायला मिळणार आहे, आणि त्यानंतरची जी मॅच असेल ती व्यंकटेश वॉरियर्स विरुद्ध पुन्हा एकदा होणार आहे। पण तो संघ कोण आहे हे सध्या गुलदस्त्यात आहे। 2 मॅच वाट बघावी लागेल आपल्याला, कारण इथे यशवंतराव पाचंगे संघाचं आव्हान काही संपुष्टात आलेलं नाहीये, त्यांना यानंतरच्या मॅचमध्ये लढायचं आहे। तर अजून 2 दिग्गज या मैदानामध्ये इथे पुन्हा एकदा उभे राहणार आहेत, आणि बघूया आजचा निकाल काय येतोय। कालचा निकाल अविस्मरणीय होता, अद्भुत होता काल। काय मॅचेस आपण पाहिले, आणि आज देखील तीच उत्कटता आहे, तेच औत्सुक्य आहे, त्यामुळे मॅच जबरदस्त होणार आहेत। मॅन ऑफ द मॅच पुरस्कार
इथे प्रदान केला जाणार आहे आणि तो मॅन ऑफ द मॅच ठरलेला आहे पप्पू तोडकर. 15 चेंडू 34 धावा. शुभ संध्या दोस्तों, एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है प्रहार प्रीमियर लीग में। और सचिन डवड़े मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी द्वारा आयोजित ये क्रिकेट के मेगा शो में अभी अभी एक मेगा मुकाबला खत्म हुआ जिसके प्लेयर ऑफ द मैच है पप्पू तोड़कर और उन्हें प्लेयर ऑफ द मैच का अवार्ड तकसीम करने के लिए यहाँ पर अवनकर सर आए हुए हैं। सर वेलकम। आइए पप्पू तोड़कर, व्हाट अ प्लेयर। पप्पू तोड़कर महाराष्ट्र के पुलिसमैन है, उन्हें कैप पहनाया जा रहा है। इसके अलावा एक किट बैग, एक किताब, टी शर्ट और ट्रॉफी। कॉन्ग्रेचुलेशंस पप्पू तोड़कर। पप्पू कदाचित माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मी तुमच्याशी प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्डच्या वेळी बोलतोय। प्रोफेशनल लाईफ, पर्सनल लाईफ आणि आपला जॉब हे बॅलन्स कसं करायचं, कारण अनलिमिटेड तास काम करायचं असते, कसं करता तुम्ही? सर्वप्रथम सांगायचं झालं तर जॉब, रग्बी इंडियाचे कॅम्प, नॅशनल कॅम्प आणि ॲथलेटिक्सचे पोलीस गेम्सचे कॅम्प, यातून क्रिकेटमध्ये चांगला फॉर्म चालू असतो। 1-1.5 महिना कंटिन्यू बॅटिंग होत असती, पण अचानक इंडिया कॅम्प येतो किंवा नॅशनलचा कॅम्प येतो किंवा पोलीस गेम्सच्या 100 मीटरच्या रेसेस येतात, तर क्रिकेटपासून 1.5-2 महिने परत मध्ये लांब जायला लागतं। त्यातून परत येऊन कमबॅक करायचं थोडं अवघड काम आहे, पण देवाच्या कृपेने सध्या जमते। माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं आत्ता ह्या महिन्यात, 1 महिना घरीच होतो। आज रोशनदादांची टीम होती म्हणून खेळायला आलो। कॉन्फिडन्स नव्हता, डोळ्याने दिसत नाही आहे का थोडं ऑपरेशन केल्यामुळं, पण बॅटिंग झाली। आणि सर्व आयोजकांचे खूप मनापासून आभार मानतो की पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या लेवलची स्पर्धा भरवली। सर्व आयोजक, कॉमेंट्रेटर्स असतील, जे हरेश पांड्या सर आहेत जे पुण्यात आले, तर त्यांचं मी करत त्यांचा आवाज ज्यावेळेस येतो कानावर की खूप खूप छान वाटतं खेळायला। पप्पू एक शेवटचा प्रश्न असा आहे, मॅच कधी असं वाटलं नव्हतं फसली होती, परंतु जेव्हा तुला पहिल्यांदा जीवनदान भेटलं तेव्हा तुला वाटलं असेल की एकतर बॉल मला थोडा कमी साईड होतोय, त्यात लाईफ भेटली आहे, त्यानंतर तू कसा गेम तयार केला? नक्कीच जीवदान भेटल्यावर खूप कॉन्फिडन्स आला की तो शॉट थोडा चुकलाच होता, पण बाकी बॅट्समन पण खूप होते। जरी मी आऊट झालो असतो तरी बाकी धनंजय होता, आसिफ होता, अक्षय तावरे होता, तर बॅट्समन खूप होते। आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो। थँक्यू। एक शेवटचा प्रश्न असा आहे की तो फॉलिंग स्वीप जो मारला त्याचा व्हिडिओ कृष्णाला पाठवणार का? नक्की मी फॉलिंग स्वीप जो खेळायला शिकलो तो कृष्णा सरांच्या पाहूनच शिकलो। प्रॅक्टिसला ते आमच्यासोबतच असतात आणि त्यांचं पाहूनच मी फॉलिंग स्वीप मारण्यासाठी शिकलो। थँक्यू सो मच। खूप प्रांजल असा त्यांनी मत आपलं व्यक्त केलं आहे। तर मित्रांनो, आता पुढचा सामना सुरू होत आहे आणि तुम्हाला घेऊन जातोय मी समालोचन कक्षामध्ये, परंतु तत्पूर्वी एक सत्कार अपन घेणार आहोत। आदित्य शर्मा जी आइए, आपका एक सत्कार है सर। नागपुर ऑरेंज सिटी, संतरा की नगरी, और संतरा की नगरी से आए हुए हमारे शर्मा जी। शर्मा जी, एक चीज़ तो मैं पक्की कहूँगा, भगवान मुझे माफ़ करे, आप भी माफ़ करना, लेकिन गुप्ता और शर्मा के बगैर भारत की कल्पना हो ही नहीं सकती। शर्मा हर जगह है। और आइए सर, आपका एक सत्कार कर रहे हैं। नागपुर से आप टीम लेकर आए हैं, बहुत ज़बरदस्त नाम है नागपुर का, और महाराष्ट्र का नाक है नागपुर, और नागपुर की